कोट खेळावा असा वाटला, कारण ती जागा इतकी शुद्ध ठेवली तीर्थावर. ही स्वच्छता, हा आदर्शवाद तुम्ही योगेश बुवा, स्वरूप बुवा, तुम्ही समाजाला दाखवून दिला. मला असं वाटतंय निश्चित तुम्हाला विदर्भ पंढरी सद्गुरू गजानन महाराजांचा कृपा आशीर्वाद असावा म्हणून स्वच्छतेचा वारसा ठेवला. श्री क्षेत्र देवगड समाधीधन सद्गुरू किशनगिरी बाबांचा, गुरुवर्य प्रातस्मरणीय श्री गुरु भास्करगिरी बाबांचा आशीर्वाद आहे तुमच्यावर, म्हणून तुम्हाला स्वच्छतेचा वारसा अंत करण्यात आला. महाराज राष्ट्रसंत सद्गुरू गाडगे बाबांचा आशीर्वाद तुमच्यावर असेल, तुकडोजी महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावर असेल, म्हणून तुम्ही स्वच्छते. एक सांगू का, पुराणात शबरीचा आशीर्वाद तुमच्यावर असेल. शबरीने मतंगाचा आश्रम झाला. तुम्ही कितीतरी तुमच्यावर प्रेम करणारी सद्ग्रस्त मी पाहिली, 2 ड्रेस वेगवेगळी, सगळ्यांनी स्वच्छतेची मोहीम, रांगोळी कोणी काढायच्या, झाडं वगैरे वृक्षाच्या बाबतीत किती तळमळ, स्वच्छतेच्या बाबतीत किती तळमळ, आणि तुम्हाला खूप भारदस्त अंतकरणाने मदत करतात. एक राजीव लक्षात ठेवा, जी लेकरं ज्ञानोबाराय तुकोबारायला आवडेल असा परमार्थ करतात, त्या वासरांना तुम्ही उदात्त अंतकरणाने मदत करत जा. ही सुद्धा तुम्हाला प्रार्थना. विठाला विठ्ठल. माझ्या त्र्यंबक राजाच्या दरबारामध्ये, विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या दरबारामध्ये तुमच्या समोर बोलण्याचा योग आला. मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आमचे आदरणीय महेश महाराज. वा, महेशाच्या दरबारात महेश वाजवायला छान. आदरणीय गायनाचार्य हरिभक्तीपरायण अक्षय महाराज आदरणीय, ज्यांनी सुरुवात केली. गोरख महाराज आदरणीय हरिभक्तीपरायण. आकाश महाराज. गोड गोड गोड. सुरुवातही वारकरी पद्धतीने, चालही वारकरी पद्धतीनं. किती मिनिटात चाला असावा, काय असावा, किती वेळ घालावा, कितकी गोड पद्धतीनं. महाराज सुरेल आवाज येते यांचे, पण एवढी वेळ चाल नाही म्हणली की मागच्यानं तोपर्यंत याला जाऊन यावा. नाही, गोड गोड. महाराज मोठ्यांचा आदर्श घ्या, मोठ्यांचा आदर्श घ्या. महाराज पैसा हा प्रारब्धानं मिळत असतो, गाड्या घोड्या ह्या नशिबानं भेटत असतात. हे डोक्यातलं काढून टाका आपल्या संप्रदायातल्या लोकांनी की मोठ्याल्या गाड्यामध्ये कुत्रे पण बसायलेत. फक्त त्यांना बसवणाऱ्या कुत्र्यांना अक्कल नसती, हा भाग सोडून द्या. पण मोठ्याल्या गाड्यामध्ये, विमानामध्ये कुत्रे सुद्धा बसतोत. आपण ज्ञानोबाराय तुकोबारायचे सेवक आहेत योगेश भाऊ. आपल्याला गाडीत बसायला भेटलं काय नवलाची गोष्ट आहे. 4 लोक आपल्याला पैसे देत असतील काय नवलाची गोष्ट आहे. अहो, देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं नृत्य आणि एखादं गायन शिकवणाऱ्या लोकांना अब्ज रुपयाच्या बंगले येतं, तर संप्रदायातली लोक 2 पैशात आली काय नवलाची गोष्ट आहे. आपल्या लोकांनी पैशाचा गर्व, विद्वत्तेचा गर्व हा काहीच नाही धरला पाहिजे. आपण ज्ञानोबाराय तुकोबारायला आवडेल असा, साजेल सोपेल असा परमार्थ केला पाहिजे. गोड असं योगेश बुवा, स्वरूप बुवा तुम्ही करता. किती हरिपाठ असा गोड सा शिस्तीत. सगळी माणसं एकच विनंती करील, पुढच्या वर्षीच्या वारीमध्ये 4-2 श्लोकाला पॅन्टी होत्या, त्या येतं त्र्यंबक राजाच्या दरबारात, विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या दरबारात आल्या पांढऱ्या पॅन्टी घालत जा. विठाला विठाला विठाला. उपस्थित सर्व श्रोत्यांना माझ्या विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या दरबारात, त्र्यंबक राजांच्या दरबारात तुम्ही बसलेले आहात. तुम्ही आळंदीतल्या मालकांच्या उक्तीनुसार शिवस्वरूपात प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती. तुम्हालाही प्रणाम करतो. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय साऊंडवाले दादा, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. गोड वैभवशाली परंपरा, फार सुंदरशी. कमी वयामध्ये एक असं संप्रदायातलं मोठेपण जोपासायचं काम योगेश बुवा तुम्हाला विश्वाच्या मालकाने अंतकरणात ती चिप टाकली. असंच संप्रदायाचं मोठेपण कायमस्वरूपी तुमच्या अंतकरणात उंच नेण्याचं राहावं, ही माझ्या विश्वगुरु निवृत्तीनाथांनी तुम्हाला तो आशीर्वाद द्यावा. परिसरातल्या साधू संत यतियोगी जपितपी सिद्ध मातोश्री जगदंबा मातेनं त्या परिसरात तुम्ही राहता. सप्तशृंगी मातेच्या, त्या मातेच्या कृपेनं सुद्धा तुम्ही असंच उदात्त अंतकरणाने परमार्थात झोकून घ्यावं. तो आशीर्वाद मातेनं तुम्हाला द्यावा, ही मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या अभंगावर येतो. विठाला विठाला. जाता जाता एक भीक मागतो तुम्हाला. मी कधी पण कीर्तनात असे कीर्तन नाही की मला पैशाचा पाईप दिलाय, पैशाचा पाईप दिलाय. कधी कधी मीच माझ्या तोंडात मारून घेतो, हे लय लोकांकडे पैसे येतं, पण मला एकच देऊन टाका. मी ह्या वाऱ्या चुकू नये. ह्या वाऱ्या करत असताना कुठल्याही नारळाच्या पाकिटाच्या लोभात मी पडू नये. मी प्रत्येक वारी, देहूची वारी, पैठणची वारी, त्र्यंबकची वारी
आणि आळंदीची वारी ते 16 पंढरीपर्यंत ह्या वाऱ्या करण्याचा आशीर्वाद गिरगावच्या बाळूला द्या, ही तुमच्या बुटाला चप्पलला स्पर्श करून मागणी मागतोय. विठाला विठाला. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. एक बोलता बोलता राहिलो. तुमच्या या सोहळ्यातील आचार्याला सुद्धा धन्यवाद. फार सुंदर. ते नर्मदा मैयाच्या परिक्रमेत होते आमच्यासोबत. ते केदू नाना सुद्धा होते. आणि आपल्या आचार्य बाबांचं काय नाव? शंकरराव. ते आता मला इथं ओळखायला नाही आले. आमच्या दाड्या वाढलेल्या होत्या सगळ्या त्या लुंग्या आम्हाला. मी तर असा दिसत होतो. मी राहतो त्या शहरात, बस स्टँडला भीक मागितली असती तरी मला कोणी ओळखील नसतं. विठाला विठाला. आणि एरवी तरी तिथं दीक्षा घेताना आपण याचकत आहोत, भिकारीच आहोत. त्याच्यात काय एवढी नवलाची गोष्ट आहे. मोठ्या भावयुक्त अंतकरणाने आपल्याला ते प्रसाद बनवतात ते शंकर महाराज. आपल्या याच्यातले बल्लव आहेत. बल्लव म्हणजे पुराणाच्या भाषेतला आचार्य आहेत. त्यांनाही धन्यवाद. उपस्थित सर्व श्रोत्यांना प्रणाम करतो. संतांचा अधिकार किती मोठा आहे. असं काय दिलं संतांनी आपल्याला, काय उपकार आहेत आपल्याला संतांचे. एक सांगू का राजो, माझ्या विश्वगुरु निवृत्तीनाथांचे किती मोठे उपकार आहेत आपल्यावर. फार मोठे उपकार आहेत, फार मोठे. एक माहिती असावं संप्रदायातल्या लोकांना, तुम्ही मोठे आहात, तुमच्या पुढे बोलण्याची माझी योग्यता नाही, पात्रता नाही, पण नामदेवराय, ज्ञानोबाराय ही जुन्या काळातली संत. तुकोबाराय पुढचे, नाथबाबा पुढचे, सुखोबाराय, गोरोबा काका, साध्वी जनाबाई, विश्वगुरु निवृत्तीनाथ, आदिशक्ती मुक्ताबाई, श्रीगुरु सोपानदेव ही 700 वर्षापूर्वींची संत. महाराज ज्ञानोबाराय आणि संत शिरोमणी नामदेवराय जर जन्माला आले नसती ना, तर महाराज तुम्हाला भजन नसतं म्हणता आलं, व तुम्हाला मृदंग नसतं वाजिता आला, तुमच्या दोघांवर बॉम्ब टाकतं नाही, गिरगावच्या बाळ्यालाही कीर्तन करता नसतं आलं. महाराज विद्वत्तेच्या भांडाराला किलूप लावलेलं होतं. विद्वत्तेच्या भांडाराला एक मोठं किलूप लावलेलं होतं आणि त्या किलूपाची चावी विशिष्ट प्रकारच्या एका वर्गाच्या कमरेला बांधलेली होती. ती चावी घ्यायची ताकद ब्रह्मदेवाच्या पण हातात नव्हती योगेश बुवा. ती चावी फिट्ट कमरेला बांधली. त्यांना मनाला वाटन त्या दिवशी ते भांडार उघडायचं आणि विशिष्ट प्रकारच्या वर्गांना त्याच्यातलं ते देऊन टाकायचं. कोणालाही देता येत नव्हतं. पण ज्ञानोबाराय जन्माला आले महाराज, ती विश्वगुरु निवृत्तीनाथांची कृपा आहे. विश्वगुरु निवृत्तीनाथांची कृपा आहे. ज्ञानोबारायला आदेश दिला, ज्ञानराजा एका व्यक्तीच्या कमरेला त्या चाव्या येतात, त्या घेता का चाव्या तोडून. महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथांचं वाक्य म्हणणं, सांगणं, आदेश आहे काका. आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबारायने त्या कमरेला बांधलेल्या किंवा गळ्यातल्या दोऱ्याला बांधलेल्या त्या चाव्या बुवा दोऱ्या सगळं तोडून घेतल्या. किलूप उघडलं. त्या भांडाराला दुसरं कोणतंच कुलूप येत नव्हतं, तेच येत होतं. म्हणून ते किलूप आणि त्या चाव्या अशा ठिकाणी फेकून दिल्या 700 वर्षापूर्वी, अजून कोण्याही हरामखोराला सापडल्या नाही. आणि त्यानं सापडण्याचा सुद्धा प्रयत्न करू नये. ते भांडार असं उघडं केलं, असं उघडं केलं, असं उघडं केलं की कोणी या पण गळ्यात तुळशीची माळ घालून या, कोणी या तुळशीची कंठी घालून या, कोणी या वारकरी संप्रदायाचे नियम सांभाळून या, आणि या भांडारातला जो माल पाहिजे ते घेऊन जा. सकळासी येथे कलियुगी उद्धार. आपल्याला फक्त सकल हा शब्द वापरायचा. ज्ञानोबारायच्या कृपेने आपल्याला या भांडारातलं ज्ञान घेता आलं आणि संत शिरोमणी नामदेवरायाच्या कृपेने आपल्याला कीर्तन करता आलं. कीर्तनी परंपरा स्वतंत्र नामदेवरायांची आहे. नामदेवरायाच्या अगोदर कीर्तनकार होते 9. त्याच्यापैकी सर्वश्रेष्ठ कीर्तनकार कोण असतील तर मुनी श्री शुकाचार्य. ती कीर्तन मात्र बसून.
इदन्न भयास्थित व्याप्ति जनयो कालास्थिता भयव्यान्मतानां यसुदि जायोति प्रसंगे यत्काल नियंता वेदाभूषितो शास्त्राभूषितो पुराणस्य मतितार्थ गिवार्णयो जना. सर्वश्रेष्ठ कीर्तनकार 9 पैकी 1 नंबरचे कीर्तनकार. कोणी 8चा उल्लेख करत आहे पण एका ठिकाणी 9चा आलाय. त्याच्या सर्वश्रेष्ठ कीर्तनकार कोण असतील तर 4 ब्रह्मवेत्यापैकी मुनिश्री शुकाचार्य. आणि तुम्हा मला कीर्तनकार होता आलंय ती संत शिरोमणी नामदेवरायांची कृपा आहे. त्या नामदेवरायावर कृपा त्र्यंबक राजाने केली. 12 ज्योतिर्लिंगापैकी एका औंढा नागनाथ फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला. या वारकरी संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष भगवान शिवशंकर आहेत. त्या त्र्यंबक राजाची कृपा नामदेवरायावर झाली. महाराज तिथेही चाव्या उघडू देत नव्हते. पण या त्र्यंबक राजाने या नागनाथाने माझ्या विश्वनाथाने नामदेवरायावर कृपा केली. जिकडं जिकडं तुम्ही थांबताल तिकडं तिकडं माझ्या मंदिराचं तोंड होईल. कल्पना करा त्या दिवसपासून तुम्हाला मला कीर्तन करता येते. ही नामदेवरायाची आणि ज्ञानोबारायाची आपल्यावर कृपा आहे, आपल्यावर उपकार आहे. ऐका, ज्या ज्ञानोबारायाने विद्येचं भांडार उघडं केलंय म्हणून तुम्हा मला ग्रंथ वाचवता येतात. जर ज्ञानोबाराय जन्माला आले नसते ना तर गीता नसती वाचित आली. एक सांगू राजू, तुम्ही 18 पगड जातीच्या लोकांना गीता वाचिता येते हिंदू संस्कृतीतल्या सोडून द्या. या देशाचे APJ अब्दुल कलामांकडे काय पद होतं? राष्ट्रपती. या पवित्र भारत देशाचे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांना सुद्धा गीता वाचण्याचा छंद होता. म्हणजे या देशातल्या इस्लाम धर्माच्या माणसानं सुद्धा गीतेचा प्रचार करावा, धर्माचा प्रचार करावा. धर्मरक्षक नाही बरं आपण. महाराज कधी कधी धर्मरक्षक पदवी टाकायची नाही. आपण धर्मरक्षक नाहीत, आपण धर्मप्रचारक आहेत. धर्मरक्षक पदवी त्यानंच टाकायची ज्यानं धर्मासाठी बलिदान दिलं पाहिजे, त्यानं धर्मरक्षक नाव टाकलं पाहिजे. अन्यथा मोठी लोक आपल्याला नाक वाकड करून हसतील. विठाला विठाला. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप धर्मरक्षक आहेत. रयतेचे राजा छत्रपती शिवरायांचे सुपुत्र शंभूराजे धर्मरक्षक आहे, बलिदान दिलंय. गुरु गोविंद सिंहांचे पुत्र महाराज धर्माच्या रक्षणाकरता मृत्यू पावले. बलिदान झालं, बलिदान. मागच्या 15 दिवसापूर्वी तो बलिदान दिवस होता. महाराज या लोकांनी धर्मरक्षक पदवी लावायची. आम्ही धर्म प्रचारक आहोत, आपण नामाचे धारक आहोत, लोकांना नामस्मरण सांगणारी दिशा देणारी माणसं आहोत. आणि धर्मरक्षक होऊ शकतो एक देव. यदा यदा ग्लानिर अभ्युत्थानं तदात्मानं परित्राणाय विनाशाय च धर्मसंस्था संभवामि युगे युगे. देव हा धर्मरक्षक आहे. तुमच्या माझ्या किंवा सर्वसामान्य सात्विक सनातनी लोकांना त्रास देणारा भडवा जन्माला आला, हरामखोर जन्माला आले, नालायक जन्माला आले, यांना आपटिण्यासाठी जगाचा पाप अवतार घेतात. धर्मरक्षवा करता अवतार घ्यावा. आणि देवानेही काही काही लोक पाठवून दिले. शंभूराजे धर्माच्या रक्षणाकरता पाठवले. महाराणा प्रताप धर्माच्या रक्षणाकरता पाठवले. गुरु गोविंद सिंह धर्माच्या रक्षणाकरता. अजून 27 लोक आहेत. पण एखाद्या सगळ्या गोळ्या घेतल्या की रिॲक्शन येत असतं. विठाला विठाला विठाला. धर्मरक्षणाकरता महाराज देश रक्षणाकरता काही ठराविक लोक आले. भगतसिंह,
राजगुरू मदनलाल धिंगरा. काय महाराज, ही लोक देशाच्या रक्षणाकरता आली. यांना देशभक्त म्हणायचं, देशभक्त. यांच्यामुळे आपल्या भारत देशाचं अस्तित्व जिवंत आहे. ढवळ्या कपड्यावाल्यांमुळे नाही. विठाला विठाला काय उपकार आहेत महाराज. विश्वगुरु निवृत्तीनाथांचे उपकार किती मोठे. चला ज्ञानोबरायाच्या उपकारामुळे या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला गीता वाचो. सकाळी मी पहाटे आम्ही 4:45 लागलो होतो प्रदक्षिणेला. सामान्य पोरं होती, सामान्य, पण ते रस्त्याने गीता गुणगुणत होते. गीता खरं तर त्यांच्या अंगावर अशी पांढरी शुभ्र कपडे नव्हती, स्वेटर घातलेली होती. थंडीचा थोडासा एवढीशी काही लाट नव्हती, पण थंडी होतीच थोडीशी. पण एक चिमुकली अशी फारशी मोठी नव्हती, नुकतीच त्यांच्या ओठावर कुठंतरी रोम आलेली लेकरं होती, पण ती गीता फुटफुटत होती. हे सर्वात मोठे उपकार कोणाचे असतील तर माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचे महाराज. त्यांचे उपकार आहेत, त्यांचे उपकार आहेत. पण ज्ञानोबराय आपल्याला कोणामुळे भेटले माहितीये? इथल्या मालकामुळे, इथल्या मालकांमुळे भेटलेत. ऐका पुढे ऐका. गीता हा महाभारतातला पर्व काळ. 700 श्लोकाची गीता सोन्याच्या रथात पंढरीतल्या मालकाने एका अर्जुनाला सांगितली. किरीटी कामधेनुचा पाडा, किरीटी रे कामधेनुचा पाडा. पाडा म्हणजे वासरू, कामधेनू गाईचं पासरू. किरीटी कोण? अर्जुन. हे अर्जुन कामधेनू गाईचं वासरू आहे. आणि या वासराला पंढरपुरातल्या मालकाने गीतेचं अमृतपान दिले, गीतेचं दुग्धपान दिले. महाराज वासरूही त्या लायकीचं लागेल ना. गाईच्या कासात तोंड घालून हुमण्या देऊ 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 तिची कास फोडून टाकली आणि चाऊ चाऊ तिचे स्तन तोडून टाकले, असं वासरू नाही. किरीटी कामधेनुचा पाडा. काय महाराज, ते कामधेनू गाईचं वासरू. त्या ब्रह्मरसाचं जेवण करण्याची पात्रता माझ्या अर्जुनांकडे होती. आणि विटीवरच्या मालकाने ती अर्जुनाला ब्रह्मरसाचं पारणं दिलं गीतेच्या स्वरूपात. महाराज अर्जुनाला गीता आकलन करण्याची बुद्धी होती. काय सांगू आता संतांचे उपकार. अर्जुनांना बुवा महेश बुवा गीता आकलन करण्याची, त्या गीतेची अस्खलितता अंतःकरणात अशी प्रगट करण्याची शक्ती होती. ती आपल्याला नसती ना महाराज, आपल्याला नसती. तुम्हाला एक सांगू का, अर्जुनावर देवाची कृपा झाल्यामुळे ती कळाली. काही काही लोकांवर कृपा होती, कृपा होती. तुम्हाला 2 रात्री माहित असावा. एका रात्रीला ब्रह्मरात्री म्हणतात आणि एका रात्रीला विष्णू रात्री म्हणतात. 2 लोकांना देवाची कृपा झाली. श्रीमद भागवत एकानं सांगितलं आणि एकानं ऐकलं. सांगणारे शुकदेव आणि ऐकणारे राजा परीक्षिती, पण 2 रात्रीचे अधिकारी ठरले. एका रात्रीमध्ये देवानं आतमध्ये प्रवेश केला आणि शुकदेवांना दर्शन दिलं. भागवत सांगणाऱ्याला पोटात दर्शन दिलं बरं आईच्या. 12 वर्षापासून बाळ जन्माला येत नाही. महाराज महर्षी व्यासांनी वटिका मातेची कथा सांगितली देवाला आणि सांगितलं, प्रभू 12 वर्ष झालं माझी पत्नी गरोदर आहे आणि ती बाहेर येत नाही, बाळ बाहेर येत नाही, काय करावं. भगवंतानी आतमध्ये जाऊन प्रवेश केला आणि मुनी श्री शुकाचार्यांना उपदेश केला, या बाहेर जगाच्या उपदेशाकरता या 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 या. आणि बघा उत्तरा माता गरोदर असताना 4.5 महिन्याचा गर्भ होता. फरक किती येतो, 12 वर्षाचा गर्भ आणि हा 3.5 महिन्या 4.5 महिन्याचा गर्भ. तो 4.5 महिन्याचा गर्भ पोटात किती मोठा असतो. गायनिक एखादे डॉक्टर असतील तुमचे मित्र, त्यांना विचारा. हो, 4.5 महिन्याचा गर्भ किती मोठा असतो, त्याचे डोळे किती मोठे असते, त्याचं शरीर किती मोठं असते, बहुत छोटा असतं ते. त्या छोट्या चिमुकल्या डोळ्यांनी आतमध्ये जगाचा बाप पाहला. महाराज कृपा झाली भागवत ऐकण्याची आणि कृपा झाली भागवत सांगण्याची. आणि प्रत्यक्ष रथात एक भारदस्त वय असताना त्या वयामध्ये जगाची
अर्जुनाच्या बापानं सोन्याच्या रथामध्ये रहमरामध्ये अर्जुनाला गीतेच्या बाबतीत सांगावं. महाराज हे अधिकारी लोक आहेत. विठाला विठाला महाराज शुकाचार्य कृपापात्र आहेत. 1800 श्लोक 7 दिवसामध्ये नमूद केले. आणि या श्लोकाचं विवरण लक्षात येण्यासाठी आईच्या पोटातच उपदेशाची कृपा आशीर्वादाचा पिंड मिळाला. म्हणून बसल्या बसल्या 18,000 श्लोक आकलन करण्याची शक्ती राजा परीक्षितीला मिळाली. कृपा लागती महाराज, कृपा लागती. अर्जुना महाराजावर कृपा होती. खरं तर अर्जुन वारकरी होते, शक्यतो वारकऱ्यावर कृपा होती. पाहती पांडव अखंड वनवाशी परित्या देवाशी. रात्रंदिवस पांडव भजन करत होते त्या अर्थी ते वारकरी आहेत आणि वारकऱ्यावर देव कृपा करतो. ठीक आहे, अर्जुनावर कृपा झाली म्हणून गीता कळाली. आपल्यावर कृपा नाही ना महाराज, नाही कृपा आपल्यावर. का नाही? आपण अर्जुनासारखे अधिकारी नाहीत, आपण शुकदेवांसारखे अधिकारी नाहीत, आपण राजा परीक्षितीसारखे अधिकारी नाहीत. आपलं तेवढं पुण्य नाही, आपली पात्रता नाही, आपली योग्यता नाही, आपली लायकी नाही. याच्या पलीकडे सांगतो, आपली सेवा नाही, आपली साधना नाही. महाराज तेवढी साधना असल्यावर कोणाला होणार नाही? तितकी साधना नाही ना आपली. अर्जुनाची नामाची एवढी साधना, अर्जुन महाराजांची नामाची एवढी साधना. राजाच्या घरात जन्माला आलेला कुमार, राजघराण्यात जन्माला आलेला राजकुमार. महाराज काय साधना, एवढी नामाची पकडन, एवढी साधना. झोपी गेल्यावर अंगावरची रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते. काय साधना असलो, झोपी गेल्यावर डोक्याच्या जटा कृष्ण कृष्ण म्हणत होत्या. जटा जटा जटा. या साधनेमुळे जगाच्या मालकाला एका तारुण्य वयामध्ये प्रापंचिक जीवनामध्ये एका रथात बसून गीतेचं प्रबोधन केलं 700 श्लोकाचं. ब्रह्मरसाचे पारणे अर्जुना करता दिले. आपल्यासाठी काय माहिती, आपल्याला या ब्रह्मरसाचं पात्र भरलेले, पण डब्याचं ढक्कन असं लावलं ते ढक्कनच उघडणं. आपण नुसतं वरूनच डब्बा पाहलो, त्याचा सुगंध सुद्धा बाहेर येईन. घट्ट लावलेला डब्बा, त्याचं ते ढक्कनच उघडणं, त्याचं झाकणच उघडणं. आपण नुसतं ते ब्रह्मरसाचं पात्र पाहलो. गीताई म्हणजे लिहिलेलं पात्र, ग्रंथ गीतेचा. आपण नुसता तो डब्बा पाहत होतो त्या पवित्र पात्राचा, पण ते आपल्याला ते उघडता येत नव्हतं. उघडतं कसं खावं कळता येत नव्हतं. कळायला पाहिजे ना खाता. साधी पदार्थ खाणं अवघड. आम्ही एकाकडे जेवायला गेलो, पक्ष होतं त्यांच्याकडं, आणि ते पक्षाचं जेवायला गेल्याच्या नंतर पक्षामध्ये 2-3 पदार्थ मुख्य असतात, त्याच्यापैकी एक पंचामृत असतं. आता देवाच्या पूजेचं पंचामृत वेगळं, हे इकडे लाई जाऊ नका, त्याला पंचगव्य म्हणतात, आणि हे पंचामृत होतं. आता हे काय वाढलं म्हणून एक जणांनी विचारलं, तर वाढणाऱ्याने सांगितलं महाराज हे पंचामृत आहे. आता याला अभिषेकाचं पंचामृत आज माहित असल्यामुळे यानं फुरका हाणल्याबरोबर त्याला इतक्या जोरात ठसका लागला की त्याच्या तोंडातलं पाणी आमच्या सगळ्याच्या पात्रावर पडलं. आम्ही हात धुतले आणि बाहेर आलो. म्हणजे 14 जणांचं जेवण मातीत घातलं एकट्या नालायकानं. आता त्याच्या तोंडावरचे थेंब आल्यावर जेव्हा वाटतं का मला सांगा बरं, कसं जेव्हा वाटेल? म्हणजे पंचामृत. आता त्याचं नाव मोठं, लक्षण खोटं. मिरच्याचे तुकडे, शेंगादाण्याचा कूट, तिळाचा कूट, थोडंसं दही घातलेलं, फार काय असला तर गुळ जरसा घातलेला, आणि चिंचेचं पाणी घातलेलं, असंच पंचामृत असतं ना. हे फार काही हुशारच बाई असेल तर थोडासा काळा मसालाही टाकते. आती जरा अजून सुगरण असेल तर जिऱ्याची पुन्हा फोडणी देते. त्याला बाई बी सुगरण असावा, उदार असावा, अशी जर असेल तर हे पंचामृत. हे पंचामृत खाणे, एका सामान्य बाईनं केलेलं पंचामृत खाण्यासाठी अक्कल लागते. तर गीतेचं ते ब्रह्मरसाचं जेवण करण्यासाठी अक्कल किती लागेल. आम्ही एकदा जेवायला बसलो तर जेवायला केले लाडू, भाज्या 1-2 होत्या, वरण होतं. वरण हा मुख्य पदार्थ आपल्या याच्यातला. लाडू केले, तर लाडूची चाचणी थोडी कडक झाली त्या बाईच्या हातानं. पोरग रडत होतं आणि रडता तिकडे गेली. त्याच्या तोपर्यंत ती गॅस 2 मिनिटं शिल्लक तापला आणि तेवढ्या काळात त्या साखरेची चाचणी कडक झाल्यामुळे बुवा लाडू कडक झाले. लाडू कडक झाल्याच्या नंतर आता दुसरे करायला वेळ नव्हती ना, लागलीच जेवायला बसलो. जेवायला बसल्यानंतर लाडू थोडे कडक झाले. काय करावं आता? मी धोत्रे माणूस, माझ्या मनात आलं कडक लाडू कसा खावा. मी आपलं टोकरून खाण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या एक जणांनी मांडी दाबली, यात नावानी इकडे जाऊ नका, लोक आपल्याला हसतील, पुढे प्रतिष्ठित शिकलेले माणसं बसलेले. म्हणलं हे जरी शिकलेले असले ते बंधा तोंडात कोचतील का?
बंदा कोसतायचं नाही महाराज लाडू, ते फोडावंच लागेल ना. बरं हातानं दाबावा तर फुटानं लाडूचे 2 तुकडे होईनच ना, 2 3 4 करायला पाहिजे. जरा मऊ असला की माणूस खालचे खाली दाबितो. बरं ताटं जेवायला वाढल्यामुळे ताटं अशी लग्नात आलेले होते, ते खाली दाबल्याबरोबर खाली जायचे आणि हात काढला की ताटातलं सगळं तोंडावर याचं. असे ताटं होते ते सप्रेम भेटीत आलेले होते, फुकटचंद ताटं ते. त्याच्यामुळे सगळं जेवताना सगळं लक्षच होतं माझं. मी असू द्या धोत्र्या, शिक्षण कमी होतं माझं, पण माणसानं कशी जगातल्या चालीरीती पाहून जगलं पाहिजे, मग अडचण येत नसते. हो, काही काही अडचणी. मला सांगा, एक जणाला सासरा श्रीमंत भेटला आणि त्यानं लग्नात घोड आणलं, ते मला मी त्यावेळेला लग्न लावित होतो. आता नाही लावित कोणाचे लग्न. आता फार काय केलं तर तुळशीचं लावित असतो, कारण हे लग्न लावू लावू मग बेल पडला. आता नाही लावित. तर ते लग्न लावायचं नवरदेव मला म्हणला, महाराज घोड्यावर कसं बसू? म्हणलं तू खाली बसतोय घोडं ठू. म्हणजे ज्याला सासरा इतका उदार भेटलाय त्याच्या जावायला घोड्यावर बसायची अक्कल नाही. किती ज्ञातीपणे. विठाला मला लाडू संपायचा होता. मला काही शुगर नाही, बीपी नाही, कुठली काय आजार नाही, काय नाही काय नाही काय नाही. रोज 2 गावचं खातो तरी पण अजून काही बिमारी नाही, कुठलीच बिमारी नाही, काय नाही काय नाही. लाडू मला असं खावं वाटलं. मला वाटलं हा खाल्ल्याचं, कारण त्याच्यात तुपाचा वास येत होता, चांगलं तूप होतं गाईचं. म्हणलं हा खाल्ला, पहिला खाल्ल्याशिवाय बाई दुसरा वाढीत नसती. इतकं मात्र पक्का लक्षात ठेवा, ध्यानात ठेवलं पाहिजे. जो पदार्थ आवडतो का तो अगोदर उडीला पाहिजे, त्यावेळेला पुढच्याला कळतं याला आवडायलाय. हो, काही काय माणसं इडे येत आपल्याला पुन्हा वाढायचे नाही म्हणून त्याच का साफ सोपून टोचा आणि शेवटी खायचा. ते मग गोत्यात येतं कारभार सगळा. आपण खाऊन टाकायचं, नसला तरी खाणारच येतं आणि नाही पुन्हा वाढा तरी खाणारच येत ना, त्याच्यामुळे आपलं संपून टाकायचं. काही काही माणसं काय करते, पुन्हा ठेसा वाढून म्हणून पहिल्याच खाते. मग त्याला वाटतं ठेसा कळतो ना तुम्हाला मिरच्याचा, जे जास्त खाल्ल्यामुळे त्या बाईला वाटतं पुन्हा घ्या. काही काही पदार्थ अशी काय आलं जास्त नाही खायची, काही काही सात्विक पदार्थ असते ती खायची. मला खावाच पद्धत मांडी दाबायचा, तोंडाने फोडीत असते का काय. मी म्हणलं बरं तू सुरू कर, मग तसा मी खातो. अर्धा जेवण झालं ते जगता काका आमचं. त्यानं लाडू असा दाबला, अर्धा त्याच्या हातातून अर्धा उडाला. अर्धा उडाल्याच्या नंतर 2 फूट वर गेला आणि उडाल्याच्या नंतर नेमका त्याच्या दुरणात पडला, वरणाच्या त्याच्या दुरणात लाडू पडल्याच्या नंतर आमच्या सगळ्याचे धोत्र भरले, पिवळे चुटूक धोत्र झाले. किती नालायकपणा. लाडू खाची अक्कल नाही महाराज. महाराज गीता सेवन करायची अक्कल पाहिजे. आपल्याकडे पात्रता लागेल, आपल्याकडे विद्वत्ता लागेल, आपल्याकडे योग्यता लागेल. महाराज ती योग्यता माझ्या अर्जुनांकडे होती, ती योग्यता माझ्या अर्जुनाकडे होती. म्हणून त्या ब्रह्मरसाचा आनंद अर्जुनाने घेतला. पुढे ज्ञानवरायांचा जन्म झाला, पुढे तुकोबारायांचा जन्म झाला. नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावदा महाराज, सेना महाराज, कबीर महाराज, मीराबाई, गोरोबा काका, विश्वगुरु निवृत्तीदादा, नाथ, आदिशक्ती मुक्ताई साहेब, सोपान देवांचा जन्म झाला. महाराज या सगळ्या संतांना असं वाटलं हे ब्रह्मरसाचा डब्बा आहे, हे पात्र आहे, आपण सगळे आस्वाद घेतो, पण आपल्याला हे विश्व पुढे या भारतीय संस्कृतीत, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या पवित्र भारत देशातल्या या सात्विक सदाचारी भोळ्या भाबड्या जनतेला या ब्रह्मरसाचा आनंद मिळावा, अशा माझ्या विश्वगुरु निवृत्तीनाथांना तो भाव प्रगट झाला. आणि माझ्या विश्वगुरु निवृत्तीनाथांनी डोळे झाकले आणि काय देवाला विनंती केली असेल पंढरीतल्या मालकाला. कारण विश्वगुरु निवृत्तीनाथ हे नाथ परंपरेतले तरी असतील, तरी पण हे याच्याकरता त्या परंपरेत गेले, ती परंपरा वारकरी संप्रदायात आणायची. वेगळे दुकानं मांडायचा प्रयत्न करू जाऊ नका. आणि तुम्हाला सुद्धा विनंती करतो, ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातल्या वारकऱ्यांनी सेपरेट दुकानावर माल घेतलाच नाही पाहिजे. माल घेतला पाहिजे होलसेल, आणि होलसेल दुकाने ते वारकरी संप्रदायाचे. विठाला विठाला. सांगा, एखादा जर निवृत्तीनाथांना वेगळं उचलीत असेल, ते नाथपंथी आहेत, अभंग कोणाचे आहेत? अभंग काही पाहता का नाही, गाथा बघता का नाही? निवृत्ती दैवत पूर्ण मनोरथ, पांडव कृतार्थ कृष्ण नामे, निवृत्ती रे पूर्ण मनोरथ, पांडव कृतार्थ कृष्ण नामी, देखिला ओ माय चक्रभुज स्वभावी, वारुते वागवी अर्जुनाचे, नैवम गिरगावकर लिखितम. निवृत्ती दैवत
माझ्या निवृत्ती विश्वगुरु निवृत्तीनाथांचं सौरभ काय दैवत आहे, विटेवरचा मालक. कशाहून? पांडव कृतार्थ कृष्ण नामे, त्याचं एक नाव आहे कृष्ण. म्हणजे निवृत्तीनाथांनी सगळी एकत्रित करून घेतली. हा विश्वात सर्वात मोठा आगळा वेगळा नाविन्यपूर्ण संप्रदाय कोणता असेल तो वारकरी संप्रदाय. बाकीच्या संप्रदायाला वाईट म्हणण्याची गिरगावच्या बाळ्यात लायकी नाही, पण या संप्रदायाच्या तराजूत बसायची पण कोणाची लायकी नाही. हा, सोबत बसायची लायकी आहे. तराजू किती असतात? 2. आता एक निगलीकरणचे द्या, एक एकच सोडून. पहिलं टेकलं की डाबड्याचं तोल काढायचं, काय टेकलं ते टोपलं फोपलं, त्याचं माप बाजूला बाजार करायचं, मग त्याच्यात टाकायचं. पण पूर्वी तराजूच 2 होते महाराज, विकासबा 2 तराजू होते. या तराजूत माप टाकायचं आणि याच्यात माल टाकायचा काका, कारण माप 21 होते. मेयम, सांख्यम, एक एक करून मोजलेलं, मधात घालून मोजलेलं, तुल्यम तोलून मोजलेलं, 21 माप बस झाले. 3 बाकीचे घरी गेले पा विठाला विठाला. या तराजूत जर एखादा संप्रदाय असेल तर या तराजूत बसण्याची योग्यता नाही, त्याच संप्रदायाच्या बाजूला बसण्याची योग्यता आहे. तो संप्रदाय मोठा होईल. किती मोठा संप्रदाय? कारण या संप्रदायाची पुन्हा एकदा उल्लेख करतो, अध्यक्षच भगवान विश्वनाथ आहेत. आदिदेव भगवान विश्वशंकर आहेत. तिन्ही देव हे सब देवों के बाबा आहेत, विश्वाचे मालक आहेत. निसर्गाचं सृष्टीचक्र त्यांच्याकडे. कालच्या 12 तारखेला महाराष्ट्रात कुठे कुठे पाऊस पडलाय, इथं तुमची आमची बेजारी होणे म्हणून थांबिलाय. या मालकात ताकद आहे. इथं बसलेल्या त्र्यंबक राजात ताकद आहे. महाराज सृष्टीचं चक्र एका जागेवर बसल्या बसल्या फिरवायची ताकद आहे. आणि ते या संप्रदायाचे अध्यक्ष आहेत. आदिनाथ एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी वारकरी संप्रदाय. याच्या पलीकडचं सांगू का? शिवजींच्या अगोदर भजनही नाही. याच्या पलीकडे सांगू, शिवजींच्या अगोदर वारी पण नाही. वारी सुरू केली माझ्या त्र्यंबक राजाने, भजन सुरू केलं माझ्या त्र्यंबक राजानं, वारकरी संप्रदायाची स्थापना केली माझ्या त्र्यंबक राजानं, आणि कंबर बांधून फेटा बांधून कीर्तन करायला मान्यता दिली माझ्या त्र्यंबक राजानं. आणि तुमच्या आमचे एक जण म्हणला, महाराज अभंग आहे, पपेची मग ऐकायची नाही. सुमले लोकांच्या गोळ्या संपल्यात का तू अभंग वाचायला? अरे अभंग ज्या ज्या साधूवर माझ्या त्र्यंबक राजाची, माझ्या विश्वनाथाची कृपा आशीर्वाद आहे, त्या साधूचे अभंग ऐकतात का? कारण ते भंगतच नाहीत ना, भंगलेल्याला नीट करते. ती गाथ्यातली अभंग आहेत, आणि ती गाथे करणारी माझ्या विश्वनाथांच्या दरबारातली. विठाला विठाला. माझ्या विश्वगुरु निवृत्तीनाथांनी विश्वनाथाला विनंती केली, विटेवरच्या मालकाला विनंती केली, महाराज श्री गुरु निवृत्तीनाथांना वाघाच्या रूपामध्ये देव भेटावा, वाघाच्या रूपात अनुभूती द्यावी. मी मगाशीच ऐकले एक वाक्य छोटस मोबाईलवर, हा लावलं होतं अजय, मी ते ऐकत होतो, आनंद वाटला. वा, काही काही माणसांची वाक्य फारशी गोड असतात महाराज, गोड असतात. कधी कधी संप्रदायात बोलत असताना संप्रदायावर ट्रेस देऊन अलंकारित भाषण जर बोललं तर होद्यान संप्रदाय मोठा. संप्रदायाला अलंकारला येत नाही तर घरच्याला अलंकार लावते. आमच्याकडे 27 लाखाची गाडी. सुंबड्या काय गाडी चाटायला ना आलाय का? अरे या संप्रदायातली लोक विमानात बसत होते, ह्या टपऱ्या विमानात नाही. पाणी द्यायला कमी कपडे घातलेले बाया ह्या विमानात नाही महाराज, त्या विमानात बसायचे जे विमान शबरी करता थांबायचे. तुझं चित्र कुठेहून येवोनी मार्गे उतरिले सिमुनी, शरभंगू जाता विमानी, म्यारे 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 प्रार्थोनी पुसिले. त्या विमानात आपली लोक बसत होती आणि ते वर्णन करायचं. हे टपरे टुपरे याचं नाही वर्णन करायचं. विठाला विठाला.
व्यवस्थापक अध्यक्ष माझे विश्वनाथ, त्या विश्वनाथाला आणि विटेवरच्या मालकांना एकांतात बोलवलं. महाराज, सृष्टी कोणाच्या ताब्यात आहे माहितीये का? या दोनच लोकांच्या. एकानं फक्त जन्म दिलाय बरं का, आणि तेही पंढरपुरातल्या मालकाचं पोरग आहे, ज्यानं तुम्हा मला निर्माण केलं का हरामासाचा. ही उभी टाकी केली नवशिद्राची, या टाकीला 9 छिद्र आहेत महाराज. काय कला आहे त्या करणाऱ्याची, मनान पाणी बाहेर येत नाही. तुम्ही पाडा ना एखाद्या पात्राला छिद्र, त्याच्यात पाणी टाका, गावरान तूप टाका, कोणतंही केमिकल टाका, पटापटा पटापटा पात्र फोडून बाहेर येते. पण अशी उभी टाकी तयार केली, तिला 9 छिद्र पाडले, मनानं काहीच बाहेर येत नाही. काय विधाता हुशार असेल. पण एवढा चतुर्विधाता पंढरपुरातल्या मालकाच्या कमळातून एक नाभीतून कमळ जन्माला आलो, आणि त्या कमळावर विधाता जन्माला आला. मालकाचा मुलगा आहे, पंढरपुरातल्या मालकाचा. पण हे जन्म घालणं त्यांचं काम आहे. पण या दोन देवांनी याला कसं सांभाळायचं दोघांकडे काम आहे. नालायकपणा केल्याच्या नंतर त्र्यंबक राजाच्या हातात कोण्या दिवशी फुकायचं आहे. हो, आणि याच्यात काय काय टाकायचं हे पंढरपुरातल्या मालकाच्या हातात. विश्व चालते फक्त 2 देवावर, एक पंढरपुरातले मालक आणि एक काशीतले मालक. विठाला विठाला आणि या दोन्ही देवांना एकांतात बोलून माझ्या विश्वगुरु निवृत्तीनाथांनी विनंती केली, प्रभू हे डब्यात भरलेलं अमृत आहे, हे डब्यात भरलेला प्रसाद आहे, हा माझ्या भोळ्या भाळ्या शेतात राना वनात काम करणाऱ्या लोकांना मिळावा प्रभू, मिळावा मिळावा प्रभू मिळावा. देवा, काही विशिष्ट प्रकारची लोक घेतील हो, एखाद्याच्या नादी लागून घेतील हो देवा. पण माझ्या राना वनात काम करणाऱ्या, काट्या कुट्यात काळ्या मातीत अंग भरणाऱ्या माऊलीला, काळ्या माती स्वतःच्या रक्ताचा घाम करून मातीत टाकलेल्या माझ्या शेतकरी राजाला मिळावं देवा, मिळावं मिळावं देवा. माझ्या विश्वगुरु निवृत्तीनाथांची विनंती आहे 2 देवांकडे. देवा ऐकता ऐकता देवा. ह्या काळ्या मातीमध्ये स्वतःच्या रक्ताचा घाम टाकणाऱ्या कुटुंबात जन्माला आलेली वारकरी, धर्मनिरपेक्ष धर्मप्रचारक, देवा नामाचे धारक, यांना हा तुम्ही अर्जुनाला सोन्याच्या रथात दिलेला प्रसाद अशा एका डब्यात ठेवलाय. त्या डब्याचं ढक्कन उघडत नाही, आणि जरी उघडलं, पानं जरी गीतेची उघडली तर मधलं कळत नाही हो देवा. आणि ते कळावं अशी माझी इच्छा आहे. द्या ना देवा तेवढा, करा ना आमच्यावर कृपा, करा ना कृपा. आणि 2 देवांनी, माझ्या विश्वनाथांनी आणि पंढरीतल्या मालकांनी निवृत्तीदादांना आदेश दिला, आणि निवृत्तीदादांनी माऊली महावैष्णव ज्ञानोबरायला जोळ बोलवलं, डोक्यावर हात ठेवला. ज्ञानराजा, ज्ञानराजा, जी 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 ज्ञानराजा, एक काम करा आता. काय करायचंय? विश्वाच्या मालकानं सोन्याच्या रथात दिलेलं पात्र त्या अर्जुनाकडे, अर्जुनानं खूप ठिकाणी ठेवलंय. म्हणजे प्रेसवर छापू छापू पुस्तकं, गीतेचे ग्रंथ, पुस्तक चुकून शब्द आला, ही गीतेची ग्रंथ ठिकठिकाणी आहेत. त्याचं ढक्कन सुद्धा आता काढलेलं आहे, पण त्याच्या मधलं खाता येत नाही. ज्ञानराजा, खाता येत नाही. ती भोळ्या भाळ्या जनतेला ते कानावाट खाता यावा, कानावाट आत घेता यावा, आणि आत घेतल्याच्या नंतर तृप्तीचा ढेकर देता यावा, आणि हा धर्म सांभाळण्याची पात्रता त्याच्यात यावी. एवढं करा ना ज्ञानराजा. आणि मग ज्ञानोबरायांनी गीतेची एक देवी तयार केली, एक देवी प्रगट केली. त्या देवीचं नाव आहे ज्ञानदेवी. ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी. आणि ही ज्ञानदेवी ग्रंथ भावार्थ दीपिका आपल्यासाठी ज्ञानोबरायांनी केली. पण ज्ञानोबरायावर कृपा कोणी केली? विश्वगुरु निवृत्तीनाथांनी केली. विश्वगुरु निवृत्तीनाथ जर नसते तर तुमच्या आमच्यापर्यंत ते रथातलं अमृत आलं नसतं, ते पारणं, ते ब्रह्मरसाचं भोजन आपल्यापर्यंत आलं नसतं. ती विश्वगुरु निवृत्तीनाथांची कृपा. म्हणून देहूतले मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय सांगू
माणसं आहेत आणि तिघं पण धोत्रात येत. मला वाटतं आपल्या संप्रदायातल्या लोकांना लय जोर आला ना तर कधी मध्ये 8 दिवस रानात उघडेच राहत जा. हो, दाट एखादा ऊसगीस लावायचा आणि सारे कपडे फुकून द्यायचे आणि त्या ऊसात हप्ताक्स राहायचं. पण कीर्तनात मात्र धोत्र घालूनच याचं. विठाला विठाला. काय उपकार आहेत माझ्या निवृत्तीनाथांचे. एक सांगू तुम्हाला, महाराज 18 संतांचे उपकार झाले 31 डिसेंबरला आणि विश्वगुरु निवृत्तीनाथांचे उपकार झाले आज मकर संक्रांतीच्या दिवशी. उपकार आहे का गिरगावच्या बाळाचे? हे फार ज्ञानी नाही, पण तुम्हा सात्विक सदाचारी पुण्यशील श्रोत्यांची माझ्यावर कृपा आहे म्हणून मी बोलत असतो. महाराज, पाश्चिमात्य संस्कृती 31 डिसेंबर भारतीय संस्कृती नाही. आपलं शालिवान शक नाही ते. आपलं गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष सुरू असते. पण एखादी गोष्ट शिल्लक करता त्याबद्दल एखाद्या बाईनं गव्हाची कणिक शिल्लक झाली म्हणून चपात्या केल्या, पण फारच शिल्लक झाली म्हणून जरशा पुऱ्या तळल्या, आणि फारच शिल्लक झाली म्हणून पुन्हा त्या पिठात जरसा गुळ घातला आणि त्याच्या गोड पुऱ्या केल्या. त्या 7-8 दिवस टिकत्यात. चपाती नाही टिकायची काका जास्त दिवस. करू द्या करू द्या करू द्या करू. तसं 31 डिसेंबरला जरी तुम्ही फटाके वाजित असाल, काही नाविन्य देत असाल, तर मी काही तुम्हाला वाईट म्हणणार नाही. तुम्ही जरशी 4-2 पुस्तकं शिकलेले आहेत आणि त्या शिकल्याच्या बळावर तुमचे घोडे बिना लगामाचे दामटायले दामटान काय हरकत नाही. पण एके दिवशी पडून थोत्तर फुटू नये म्हणजे इतकं लक्षात ठेवा. फार चुकीचं काम करते. आपल्यावर कृपा आहे महाराज संतांची. सहज आजच्या मकर संक्रांतीमुळे आठवलं मला. मी 31 डिसेंबरला परिक्रमेहून आल्यावर माझी पहिली महिन्याची वारी होती. ती माझ्या 2 वाऱ्या तिकडे गेल्या परिक्रमेला असल्यामुळं. माझ्या महिन्याच्या 2 वाऱ्या गेल्या. तर मी ज्या वेळेला 31 डिसेंबरलाच एकादशी आली, लक्षात घ्या, मागची शुद्धवारी 31 डिसेंबरला आलती. तर 31 डिसेंबरला महाराज कोणाला पंचांग फिरता येते? तुमच्या आमच्या बापाची ताकद आहे पंचांगाची तिथी फिरवायची? काय लायकी आपली? महाराज, पंचांगातले अक्षर बदलण्यासाठी सरस्वतीची कृपा लागते. आणि सरस्वती तुमचं आमचं ऐकायला काय ती रिकामी आहे का? सरस्वती फक्त ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथ बाबा सावता महाराज यांचं ऐकती, विश्वगुरु निवृत्तीनाथांचं ऐकती. आणि सरस्वतीला सांगितलं, बाई बाई, या महाराष्ट्राच्या मातीतले तरुण पोरं सात्विक वारकऱ्यांच्या कुळातले आहेत, परमार्थिक आहेत, आध्यात्मिक आहेत, वारकरी संप्रदायाच्या पिंडातले वासर आहेत. हे 31 डिसेंबर चुकीच्या दिशेने साजरा करायले, म्हणून एक काम कर, तारखेवर 31 तारखेला एकादशी आण. म्हणून 75% पाप महाराष्ट्रातलं संपलं. 75% चुकीचा, 25% तरी भडवेनं नालायकपणा केलाच हरामखोरायनं. विठाला विठाला विठाला. पवित्र विश्वाच्या मालकाच्या दरबारात मला चुकीचं टांगलेलं दिसत होतं. त्या टांगलेल्या दुकानावर एक बी दाढीवाला माणूस नव्हता. म्हणजे सतारभाई, अख्तरभाई, चाऊसभाई एकही नव्हता. हे तुमच्या गंध लावणाऱ्याच्या हरामखोरायचे कार्टे होते. जर एकादशी 31 डिसेंबरला आली नसती सौरभ बुवा, तर 100% पाप भारतात, जाऊ द्या महाराष्ट्रात झालं असतं. ती एकादशी 31 डिसेंबरला आली. आपल्याला चपराक आहे. आणि ऐका मायांनो, दुसरी चपराक, तुम्ही बी लय येड्यावानी करू लागल्या. हो, मोकळ्या सोडलेल्या मेंढ्यावानी, शेपुडेवानी करू लागला. तुम्हाला जरसं डोका असू द्या, राग येऊ द्या गिरगावच्या बाळ्याचा, पण ऐका ऐका, 2-3 वर्षापूर्वी एकादशीच्या दिवशी भोगी आलती. 2-3 वर्षापूर्वी एकादशीच्या दिवशी भोगी आली. आणि भोगीच्या दिवशी सर्व भाज्या एकत्रित करून खात असतात. एक लक्षात ठेवा माझ्या माईंनो, वांग हे संप्रदायाच्या वेद आणि पुराणाच्या क्रमानुसार, शास्त्राच्या नुसार निषेध पदार्थ सांगितलं. वांग मादक दृष्टीत येते. लसूण, मसूर, कांदा आणि वांग 4 पदार्थ 7 दिवस भागवतकारानं खायची नाही. तो जर भागवत सांगत असेल तर बरं का. मसुराची डाळ सुद्धा 7 दिवस खायची नाही. एरवी नाही, एरवी नाही. वांग एरवी निषेध नाही, भागवतात निषेध सांगितलं. तर ही सर्व वांगे, ही सगळी पदार्थ आपण एकत्र, आणि आयुर्वेदाचा दृष्टिकोन जर पाहिला तर गवार आणि वांग हे रक्ताला चवीला जास्त चांगले होते, पण रक्तातला दोष वाढवते गवार आणि वांग. म्हणून तर जखम असणारी माणसं खरूच कुत्र्यावानीच खाजीत.
मला नाही, मी तुम्हाला खाजून दाखवायलो. हे 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 वांग आणि गवार, डॉक्टर सुद्धा सांगतात डोळ्याचं ऑपरेट झाल्याच्या नंतर गवार टाळा, वांग टाळा. म्हणजे कुठं खाजवायला लावतात का नाही, म्हणजे रक्तामध्ये अशुद्धपणा आणतं. हो, वांग वांग. तर ती वांग भोगीच्या दिवशी आपल्याकडे प्रसाद आहे. चंपाषष्ठीच्या दिवशी माझ्या विश्वनाथाचा प्रसाद आहे. खंडेराया कुलदैवत माळसाकांत भगवान त्र्यंबक राजाचा अवतार आहे, विश्वनाथाचा अवतार आहे, भगवान शिवजींचा अवतार आहे. सांगितलं तिथं मला गोकुळात सदा वांगे भाजून भरीत करी, वर कांद्याची कोशिंबिरी. ते वांग जाळात भाजा, गौऱ्याच्या आहारात भाजा, पोषक ठरेल, पोषक ठरेल. पण काही काही दिवशी ते वांग निषेध सांगितलं. एकदा अकबराने वांग्याची भाजी, मी उपकार सांगतोय आपल्यावर, कालच्या 31 डिसेंबर आलेली शुद्ध एकादशी आणि आज आलेली मकर संक्रांती एकादशीच्या दिवशी का, याचा थोडासा सिद्धांत आहे का मी त्रास देणार. नंतर फराळ करायचा आहे तुम्हाला. वारीतलं कीर्तन हे असं काही फार घंटा 2-4 घंटे करावं असं काही नसतंय. विठाला विठाला आणि फारच झटपट सोडत हे 2 वासरं म्हणतील गिरगावकरांना असं टाकणं टाकायला चालतं वा, केलं म्हणूनच करायला केलं. योगेश भाऊ आणि सौरभ भाऊ म्हणतील हे काय नाही, घोगल्या टाकायला आलता. पूर्वीच्या काळात लग्न असलं की भावकीच्या घरी चिमणे आणत होते. जिंच्या पॅन्टीवाल्यानं काय हसू नका, तुम्हाला कोणत्याच चिमण्या कळत नाहीत, त्याच्यामुळे काय मान हलू नका तुम्ही. विठाला तुम्ही हसा जा. हे जीनच्या पॅन्टीवाले जुना ऐकल्यावर पुढचं हसल्यावर एकदा हसत येत, आणि कशासाठी हसलाय कळाल्यावर एकदा हसत येत. यायचं काम झालं सुनबाई रेवानी. जरा जुनं लक्षात घेत जा. चला, बिरबलाला वांग्याची भाजी केली. वांग्याची भाजी बिरबलानं करायला लावली. अकबरानं वांग्याची भाजी खाल्ली. दोघं जेवायला बसले होते. जेवायला बिरबलाच्याच घरी होतं. मला वाटतं बिरबल नसेल तिथं जेवायला जात, इतकं मात्र छाती ठोकून सांगेल. पण बिरबलाकडे बादशाह मात्र जेवायला येत होता, हेही मात्र छाती ठोकून सांगेल. आणि बिरबलाकडे वांग्याची भाजी केली आणि बादशाह एवढी भाजी खात होते, एवढी भाजी खात होते. शेवटी बिरबलानं पत्नीला सांगितलं, प्रिये आता वांग्याची आणूच नको, कोशिंबीर आण, भात आण, तूप आण, वरण आण, पोळी आण, दुसरी भाजी आण. पण बादशाहने लगेच पाल, बिरबल येई शाखो ना. बादशाहनं ती इतकी भाजी खाल्ली, इतकी भाजी खाल्ली, इतकी भाजी खाल्ली. बादशाह संध्याकाळी 9 बाऱ्या उठले. पूर्वीच्या काळात जुनी भाषा झाडा फिरून येतो. काय भाषा आहे महाराज, माणसं शिकलेली नव्हती, पण भाषाचं मर्मज्ञ काय, झाडा फिरून येतो. हो, बहिर्दिशेला जाऊन येतो, बाहेरून जाऊन येतो. काय श्रीमंत वाणी महाराज, काय श्रीमंत, काय श्रीमंत. त्याचा अर्थ किती गोड आहे. माणसं पूर्वीची शिकलेली नव्हती म्हणून त्यांना येटणे म्हणू नका. या 4-2 पुस्तकं शिकलेल्या सुंबळ्याला शिकून एकत्र राहता येत नाही. महाराज 4-4, 2-2, 2.5 पिढ्या सगळ्यांची लग्न होईपर्यंत एकत्रित राहत होते. हे कमी शिकलेल्या लोकांचा अधिकार होता. हो, सख्या बहिणीचं लग्न होस तरी एकत्र राहत नाही. हळद फिटली किती कुरकुले आणि गालाची लगेच म्हणती 2च तोंडान खिचडीन बोंड. चला बाजूला. इतकी नदी तिच्या पलीकडे अक्कल गेली, कोण्या नदीत धुवायची सुद्धा अक्कल नाही. जुन्यांना नाव कसं ठेवता महाराज. आणि बिरबलाला 10-7-8 वेळेस उठावं लागलं. अकबराला चुकून बोललो. आणि सकाळी दरबार भरल्याच्या नंतर जरा बेचैन होते. सरकार आप बेचैन दिख रहे, परेशान दिख रहे, हिंदी भाषेत होते ते. अरे क्या बिरबल, रात्रीच्या भाजीनं जरा बेजारच केलं. चवदार होती रे, पण मला 9 वेळेस जावं लागलं. तर बिरबल म्हणला, सरकार ती चवदार आहे, पण जास्त खाल्ल्यावर बेजार करती, इसके वास्ते भगवान ने इसके ऊपर खुट्टी ठोकी है. म्हणून वांग्याच्या मुंडक्यावर एक देठ ठोकला, निबरडक ती खुट्टी होती. खुट्टी देव इतका हुशार आहे, याच्या डोक्यावर खुट्टी ठोकली, जरा हिशोबात खात जा. विठाला विठाला. माझ्या माईंनो, 31 डिसेंबरचा पर्व काळ तुम्हाला सांगितला किती चुकीचा लोक करत होते. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायांनी पंचांग बदललं. म्हणजे काय करता येईल मला, वृद्धी काय, क्षय काय, बौ काय, करण काय, निमिष काय, लाघव काय, सूत्री काय, पर्व काय, मांगल्य काय, प्रहर काय, या सगळ्या गोष्टी बदलायची ताकद सरस्वती यांनी बदललं आणि त्या दिवशी घेतलं. महाराष्ट्रातलं पाप संपवायचं होतं म्हणून एकादशीच्या दिवशी 31 डिसेंबर आला. नालायक पोराला सुद्धा आई सांगते, बाबा आज जाऊ नको बरं पार्टीला, जाऊ नकोस माय, एकादशीच्या दिवशी 31 डिसेंबर आला. हो, निवळ येडगळ, दोरी तुटलेली एखादी असेल एखाद्याला, तू पण कमी कपडे घालून कुठं बी नाचायला जाऊ नको बरं बाबे.
हो, एकादशीच्या दिवशी 31 डिसेंबर आला, जरा हिशाबात राहा, आवरी जा. ज्यांना वासरा आवरता येत नाहीत का, त्यानं समजायचं जनावराला जन्म द्यालाय. आणि कोण्या पाळलेल्या नाही, जंगलातल्या. ज्याला मुलगी आवरीता येत नाही, ज्याला मुलगा आवरीता येत नाही, कशाला जन्म देता, कशाला आवरीत जा, आवर घाली जा. 31 डिसेंबरला आवर घातली महाराज, एकादशीचा पर्व काळ आणि संक्रांत आली आजची एकादशीला. बऱ्याच बायकां मागे भोगी ज्या वेळेला एकादशीच्या दिवशी आली त्यावेळेला महाराष्ट्रातल्या कितीतरी बायकांनी वांग्याची भाजी भोगीच्या दिवशी खाल्ली. माय पाप केलं तुम्ही, पाप केलं. चांगल्याला विचारी जा, सनातनाला विचारी जा, सात्विकाला विचारी जा. असं म्हणण्यापेक्षा ज्यानं शास्त्र पुराणाचा अभ्यास केलाय त्याला विचारी जा. मधल्या बैंगण्याला विचारी जाऊ नका, आपले बैंगण कुठेही भासतील. विठाला विठाला. आपण अनुचित प्रकार करू नये. मकर संक्रांत एकादशीच्या दिवशी आली महाराज, पौष मध्य एकादशीला आली. या एकादशीच्या दिवशी वाण देण्याचा पर्व काळ गोड आहे. प्रत्येक स्त्रीनं 2 खणं आणायचे, एक तुळशीला आणायचा, एक स्वतःला आणायचा. आणि जिची सासू सौभाग्यवती गेली म्हणजे मालकाच्या अगोदर गेलेली जी सासू आहे तिनं खणं 3 आणले पाहिजे. एक आपल्या सौभाग्यवती आहे सासूचा आणायचा, एक तुळशीचा आणायचा आणि एक स्वतःचा आणायचा. एकादशीच्या दिवशी जिनं वाण दिले तिनं ती तशीच खणं ठेवायची. तुळशीत पिसानं झाकून ठेवायचा आणि देवघरातल्या आपल्या सासूबाईचा किंवा आपला एकट्याचा झाकून ठेवायचा. आणि उद्याच्या द्वादशीला नैवेद्याचा फराळ द्यायचा, नैवेद्याचा म्हणजे मिष्टान्नाचा नैवेद्य द्यायचा. एकादशीच्या दिवशी संक्रांत आली तर सुगड्याला मिष्टान्नाचा नैवेद्य द्यायचा नाही, फक्त तिळागुळाचा. एक लक्षात ठेवा, फारसा अभ्यास नाही, जास्त काही पुराणातून असं फारसं काही मिळालं नाही, पण एक थोडासा पुरावा लाभला. आजच्या एकादशीला तिळाचा आणि गुळाचा फराळ सुद्धा चालतो. हो 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 हो, तिळाचा आणि गुळाचा फराळ. एरवीच्या एकादशीला तिळ चालतात का न चालतात मी त्याबद्दल अनभिज्ञ आहे, कारण त्याची मला जास्त माहिती नाही. गुळ तर प्रत्येक एकादशीला चालतो, पण तिळ मात्र या एकादशीला चालत असतात. या महिन्यातल्या पौष महिन्यातल्या एकादशीला तुम्ही तिळ घेऊ शकता. असा वैकुंठवासी ज्ञानातलं मर्मज्ञ रत्न श्री गुरु धारूरकर शास्त्रींचा पुरावा मी ऐकला. विठाला विठाला. आज तुम्ही सौभाग्यवती माऊल्यांनी इथं माझ्या त्र्यंबक राजाच्या दरबारात, विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या दरबारात, इवन महाराष्ट्रातली सर्व निष्ठावंत वारकरी इथं आलेले आहेत. अशा पवित्र भूमी सर्व देवता जिथे आहेत, सर्व गंगा जिथे आहेत, मा गंगेच्या रूपात, कुशावरती मातेच्या रूपात महाराज अहिल्या आईसाहेब इथे आहेत. हो, न्यायशास्त्र ज्याने केलं ते गौतम महा ऋषी, न्याय देवता इथे, जगातले सर्व 10 न्याय त्यांच्याकडे आहेत. हे सगळे इथं आहेत आणि इथं तुम्हाला मकर संक्रांतीचं वाण देण्याचा योग आला. हा फार छान. असं काही एखाद्या वेळेस घडत असतं का? त्यावेळेला बुद्धिवादी किंवा पुराणातल्या विद्वान लोकांना विचारून ते सण साजरे करीत जा, ही तुम्हाला विनंती करतोय. विठाला विठाला. ही बी आपल्यावर निवृत्तीनाथांची कृपा आहे. मागची सुद्धा सगळ्या संतांची एकादशी तिचं तसं नसतं. द्वारकाबाई नसतं, मंजुळाबाई नसतं, अंतिकाबाई नसतं, कस्तुराबाई नसतं, शेवंताबाई. ऐक माय, नागिनीचं पान इतकं पवित्र आहे की त्या पानावर जर तांदूळ ठेवले आणि त्याच्यावर सुपारी ठेवली तर प्रत्यक्ष गणपती बाप्पा गणानंद्वांगणवदे गवामहंगव प्रिया लगेच अक्षंदनंज महत्पुण्यम पवित्र पापनाशनाक्षदंज महत्पुण्यम पवित्रमाशना याला एकदंतस्तदेव जाभिषानां गिरिजा यदसुदे तत्राणां विघ्नहर देवता गणपतये नमो नमः. 27 वर्षापूर्वी हेच करीत होता, आता करीत नाही महाराज मी. आता बलिदान मला आता नाही करीत, पण कार्ड माझं चांगलं आहे ना, ते डिलीट होत नाही म्हणून तो मोबाईलला पण तेच कार्ड वापरतो. मोबाईल सुद्धा तेच, याच्यातलं कोणाचं येत नाही, याचं कोणतंही बटन दाबा दुसऱ्याला जात नाही. इमानदार मोबाईल आहे ते. हो, दुसरा घ्यायला काय माझ्याकडे पैसे आहेत त्याचा काही विषय नाही, पण आता म्हातारपणी कशाला गाऊन घालू. विठाला त्या नागिनीच्या पानात ताकद. नागिनीच्या पानाचं तोरण, जगताप काका तोरण. नागिनीचं पान कलशाला, नागिनीचं पान कलशाला. पण नागिनीचं पान एकादशीच्या दिवशी जर आमंत्रित केलं तर अशुद्ध विडा भक्षिता. हो, अभंग पाठ आहे आपल्याला सर. अशुद्ध विटाळशीचे खळ
आणि विडा भक्षिता एकादशीच्या दिवशी नागिनीचं पान इतकं वाईट असतंय आणि नागिनीच्या पानाशिवाय भोगविडा देता येत नाही. म्हणून काल आली भोगी, त्याच्यामुळे तुम्ही भोगविडा तुळशीला दिला त्याबद्दल ठीक आहे, पण आज एकादशीच्या दिवशी मात्र नागिनीचं पान कुठल्याही क्षेत्रात वापरायचं नसते. म्हणून शक्यतो पूजापाठ सुद्धा एकादशीच्या दिवशी शक्यतो बंद असते. काही लोकांचे तर नियम आहेत, एकादशीच्या दिवशी आरती पण नसती, असते ती पण त्या लोकांना बी त्याचा तो अभ्यास आहे, त्याचं सूत्र आहे, त्याचं न्याय आहे. कारण काही गोष्ट स्थापित करायचा वरुण असतो, वरुणासाठी नागिनीचं पान लागतं. म्हणून नागिनीचं पान एकादशीच्या दिवशी अपवित्र सांगितलं याच्याकरता ते टाळतात. फार 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 मोठे सूत्र आहेत. काही गोष्टी अशा येतात. महाराज देवाला स्नान घालणारा तांब्या जो असतो तो तांब्याचं पात्र असते, म्हणजे धातू तांब म्हणजे लाल रंगाचा तांब्या, कलरचा नाही, म्हणजे तांब्याचा तांब्या किंवा तांब्याचा गडू हा किती पवित्र आहे. पण या तांब्याच्या पात्रात गोमूत्र किती पवित्र आहे. जगातला कुठलाही विटाळ गोमूत्र शिंपलं की जाते, पण गोमूत्र आणि तांब्याचा तांब्या एकत्रित आला की अपवित्र होतंय. हा पुराणाचा सिद्धांत आहे. म्हणून काही गोष्टी टाळत जा. अशी ज्या वेळेला सण येतात का त्यावेळेला डोकं वापरी जा, आपली विद्वत्ता वापरी जा. बाई नाहवाचा सण आहे, आज काय होतं पुरणपोळ्या करायला, तसं नसतं ग बाई. तू काही मेंढी नाहीस, तू काही शिळी नाही, येडेवानी करू नकोस. विठाला विठाला कारण आज अहिल्येनं गौतमा करता वाण दिले. त्या अहिल्येला एकादशी आहे, त्या गौतमाला एकादशी म्हणून पुरणपोळी खाऊ शकत नाहीत. आज विटेवरच्या मालकासाठी रुक्मिणी आई साहेबांना वाण दिले. त्र्यंबक राजांच्या धर्मपत्नी गिरिजा मातेनं वाण दिले. सत्यलोका हा विधाता ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री यांनी वाण दिले. इंद्रासाठी शचीने वाण दिले. महाराज या सगळ्या लोकांनी माऊल्यांनी आपल्या पतीसाठी वाण दिले. पण आज मात्र नैवेद्य पुरणपोळीचा त्या करू शकत नाहीत, कारण आज एकादशी आहे. इतकी हरिदिनी मोठी आहे, एवढा पवित्र पर्व काळ आहे. आणि या पर्व काळावर अशी काही सण आले तर जास्त काही असे वेगळं किती गिरून आपल्या समाजामध्ये कलुषित, आपल्या धर्मामध्ये कलुषित वातावरण निर्माण करून उद्याच्या मुली हे कलुषित वागून त्यांना काय करावं हे सुधारणार नाही. याच्याकरता तुम्ही मोठ्यांनी चांगल्यांचं ऐक जा, ही तुम्हाला विनंती. विठाला विठाला माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांना प्रेरित केलं आणि आपल्याला ज्ञानदेवी प्राप्त झाली, ज्ञानेश्वरी प्राप्त झाली. महाराज सर्वांना कळेल, रुचेल, पचेल अशी अवस्था आपल्याला स्वतःला जरी नाही कळत आली तर आपल्यात असे काही विद्वान आहेत वारकरी संप्रदायामध्ये. ते वारकरी संप्रदायातले विद्वान आपल्याला ज्ञानेश्वरीचं अमृत देऊ शकतात, ते ब्रह्मरसाचं पारणं देऊ शकतात. आणि हे ब्रह्मरसाचे पारण करण्याची योग्यता, खाण्याची कानावाटे घेऊन अंतकरणात ठेवण्याची, तृप्तीचा ढेकर देऊन अंतकरणात ठेवण्याची पात्रता जर आपल्याला कोणामुळे प्राप्त झाली असेल तर विश्वगुरु निवृत्तीनाथामुळे काय सांगू. आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, हे जीवनभर संतांचे एवढे उपकार आहेत का, हे चंद्र सूर्य येतोपर्यंत ते मिटल्या जात नाहीत. संतांचे उपकार आहेत का, त्या उपकारानं साईड इफेक्ट नाही. बाकीच्या उपकाराचं काय खरं नसतंय. एक जणानं गावरान तूप दिलं 15 किलो, एका गरीब माणसाला गावरान तूप दिलं 15 किलो. त्याची परिस्थिती नाजूक होती, त्याच्याकडे ज्वारी भाकरीसाठी होती पण भाजीसाठी काहीच नव्हतं. म्हणजे बाकी भाजी घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याच्याकडे तुरीची डाळ सुद्धा 1 कट्टा 50 किलोचा होता. तर एका व्यक्तीनं सांगितलं, आता मीठ काही जास्त महाग नसतंय, मीठ आणत जाय, तुरीचं वरण शिजवत जाय आणि तुरीच्या वरणात ज्वारीची भाकरी चुरून खात जाय, लावून खात जाय. घट्ट केलं तर लावून खात जाय, पातळ केलं तर चुरून खात जाय. पण ते म्हणलं जरा चवत नाही, मसालेच नाहीत. पण मोठा माणूस होता, उदार अंतकरणाचा, त्यानं महाराज 15 किलो तूप दिलं. 1000 रुपये किलोचं लोणकड्याचं तूप दिलं. लोणकड्याचं तूप 1000 रुपये किलोचं दिलं म्हणलं ते 15,000चं तूप झालं ना. ते 15,000चं तूप घेतल्यावर आता वरण करायचं, थोडंसं मीठ टाकायचं आणि ज्वारीची भाकरी गरम करायची आणि चांगला पसाभर खोंगा त्या वरणात टाकायचा आणि ज्वारीची भाकरी चुरून खायची. झाला का नाही उपकार? की किती मस्त त्या माणसानं सोय केली. पण हे इतकाही चित्र बैंगण्या होता, यानं त्याच्यातलं 7.5 किलो तूप इकलं आणि रोज पाव किलो बैंगण आणत होता. आणि 5 किलो बैंगण आणायचे, त्याचे काटे काढायचे, ते भाजायचं, मग काटे काढायचे, त्याचं भरीत करायचं आणि भरताव तूप खात होता. बऱ्याच बैंगण यायला तूप कशावर खावा अक्कल नाही. महाराज पुढच्यानं आपल्याला गावरान तूप दिलं पण खाणाऱ्याला अक्कल आहे का? नाही. पण हे जे आपल्याला ज्ञानोबरायांनी निवृत्तीदादांच्या कृपेनं, निवृत्तीनाथांच्या कृपेनं दिले. कधीच लोक दादा म्हणत होते पण माझ्याही तोंडाला दादा येते. खरं तर निवृत्तीनाथांना दादा म्हणणं आपली पात्रता नाही. विठाला संतांनी केलेल्या उपकाराचं सूत्र. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांची कृपा किती मोठी बघा. बघा निवृत्तीनाथांचा आशीर्वाद किती मोठा. एका बाईला 7-8 मुली झाल्या. आता 9व्या वेळेस आपल्याला 8व्या वेळेस 9व्या वेळेस मुलगा पाहिजे अशी तिची भावना होती. तिची म्हणण्यापेक्षा तिच्या नवऱ्याची होती. बरं आता दोघांनी भावना व्यक्त करत जावा, पण हे आपल्या हातात नाही ना. जगातला कोण डॉक्टर आहे त्याच्या हातानं पोरगण पोरगी होती? नाही. अशा काही औषध आहेत का?
अद्याप नाही. बरं अशा असते तर मोठ्या लोकांनी पोरी हो दिल्या असत्या का? नाही. बरं ठीक आहे. तुम्ही पण जास्त हो दिल्या असत्या का? नाही. मग तुमच्या पाहुण्याने पण हो दिल्या असत्या का? नाही. मग तुमची पोरं इथंच वेगवेगळे कपडे घालून बसावं लागले असते का? नाही. तुम्ही कशालाही माना आली तर होच म्हणते. हा किती विचित्रपणा झाला असता मला सांगा ना. महाराज विश्वाचा मालक विश्व समतोल ठेवण्यासाठी कोणाला मुलगी द्यायची, कोणाला मुलगा द्यायचा, हे सगळं आता बोंबलते. आता लोक पोरीच देणारच आहेत ना, ते फक्त पाहून देतील. आता पोरीच्या बापायला बी इतकं मोठं गंडल आलंय, ते जमिनीवाल्याला पोरी देईन, ते नोकरीवाल्याला द्यालेत. आणि काही पोरीचे बाप तर इतके नालायक आहेत, आमच्या मुलीला जमीन असावी, 5-25 एकर बागायती शेती असावी, पण ती शेतीत जाणार नाही. नाही जाऊ द्या, पण तिच्या बापाला आणि तिच्या माईला जिथं त्या जमिनीत आम्ही फुकू. आणि त्या जागेवर तू ह्या पोरीचं लग्न लावू. हरामखोरा, तुझी पोरगी जर त्या शेतीत जाणार नाही तर पोरगी करायची कशाला? काय अंगाला चिटकून घ्यायची का ती जमीन पाहिजे कशाला? किती नालायक पण आहे हो. जमिनीचं सूत्र किती मोठं आहे, किती मोठं सूत्र आहे, किती मोठं. मला सांगा, एक जण म्हणला जमीन परवडत नाही, इकरी आहे का? आणि संध्याकाळी इकरी निघलेली, उजडायच्या आधी सौदा व्हायला जमिनीचा. जमीन नुसती जरी पडून ठेवली तर काजू बदाम पिकिल्यापेक्षा तिचे 5 पटीनं भाव वाढते. शेतीला खराब म्हणी जाऊ नका, हे गिरगावच्या बाळ्याचं ऐका. विठाला असं मदत निघतं. मला गव्हाला पाणी देता देता गवत उपटायचा नाद आहे, रुपयाचे पैसे वाचत आहेत म्हणून बाजूला सरकवतो. एका बाईला मुलगा, तिच्या नवऱ्याला मुलगा पाहिजे होता, पण तिला जे होलं ती समाधान मानित होती. पण झाली पोरगी झाल्याच्या नंतर त्या बाईनं काय करावं, आपला प्राण वाचण्यासाठी देवबाप्पाला आपलं बोलवलं. माझ्यासारखा देवबाप्पा होता येडपट, माझ्या पुढे दक्षिणेचं गठुडं टाकलं. मी लगेच म्हणलं राजाला, तुम्हाला मुलगा झाला बरं का? पण ते दक्षिणेच्या लालची मुलगा नव्हता, देवबाप्पा नव्हता बरं का, हे ध्यानात ठेवा. हा, त्या देवबाप्पाला काही माणसं काही बी ऐकून घेतात. सांगायला बाळू महाराज चला, नाही, ते देवबाप्पा दक्षिणेच्या लालचीचे नव्हते. त्या देवबाप्पाच्या लक्षात आलं राणी आणि या होणाऱ्या मुलीचे प्राण वाचावा, याच्याकरता राजाच्या कानात सांगितलं, माननीय राजे साहेब, तुम्हाला मुलगा झालाय, पण लग्न होईपर्यंत त्याला पाहता येत नाही. राजा म्हणला, मरुस तर पाहत नाही, पण पोरग झाले ना. झाली ती पोरगी. आता हे दाईला बी सांगितलं होतं, इकडे तिकडे तोंड हलू नकोस. दाई म्हणजे कोण माहिती आहे का? ती ढवळ्या कपड्यावाली. तुम्हाला दाई शब्द कळायचा नाही, तुम्हाला नर्स कळती. कारण कीर्तनाला, भागवताला, रामायणाला, शिवपुराणाला दम नाही, आपलं कळत नाही. प्रसूती शब्द शिकलेल्या 99% पोरीला कळत नाही. डिलिव्हरी कळती, प्रसूती कळत नाही. बाळांपण तर कळणारच नाही. आपली जुनी शब्द आहे ना, आपली फुकून दिली, शकत बसली माणसं आणि दुसऱ्याच्या अंगाला चिटकिले. हो, इंग्रजानं काही दिवसापुरतं राज्य केलं तर अजून डिलिव्हरी शब्द आपल्याकडे पक्का चिटकला, प्रसूती शब्दच गेला. हो, प्रसवां भविस्थिता कन्यारत्न ततेवच सुते शुभवजायते नेम प्रसवनं क्रिया यथा काला तथा जायो यत मिद्यानां पर्वनिस्ततः सौभाग्य भवकांक्षिणीः यत कुलवान कुलस्त्रियः यत भव यत मंडित आरजवो यत मुहूर्ता प्रथम चरणे यावत नक्षत्रे तथा विनिहो माध्यास्तु तत नक्षत्रो पर्वकालाः द्विदचरणे यत अमुकां नामने यत शर्मन्ने तथा कन्या रत्न प्रसवसो गुणत्रय. अशी पत्रिका लिहित होते. मुलगी झाली अशी पत्रिका लिहायची, मुलगा झाली अशी पत्रिका लिहायची. कळच न महाराज, हे सगळं कोणतं कानी सर्टिफिकेट, आमकं कानी सर्टिफिकेट, सगळं इंग्रजीतच बोलायची सवय. इंग्रजीच्या विरोधात बोलतोय असं नाही, पण इंग्रजी भाषा ही लोणचासारखी खाची. शिकायची किती माहिती आहे का? डोंगरा इतकी पाठ करायची. इंग्रजी भाषा डोंगरा इतकी पाठ करायची, समुद्रा इतकी पाठ करायची, पण खाताना लोणचा इतकी खायची. आणि मराठी भाषा इतकी पाठ करायची, रटावून चपाती सारखी खायची. म्हणजे जास्त मराठी भाषा बोलायची. आणि इंग्रजी भाषा लोणचा इतकी वापरायची. हे मराठी याचे नगरी किंवा माझा मराठाची बोल कौतुक, ज्ञानोबरायांची वाणी महाराज, तुमचं आमची काय कथा आहे. आणि मग ती गोष्ट झाकत गेली. पण आता झाकायची वेळ संपली. मुलगा असल्यामुळे त्याला सोयरीक पाहिली मुलीसोबत. आता हे मुळात कपडे घातल्यामुळे पोरग होतं, मुलगी होती पण पोरग दिसायचं. आणि सोयरीक कोणासोबत केली? पोरीसोबत. आणि 2 पोरीचे लग्न लावित असतात का? भागवतात जमतेत पार्ट केल्यावर, भागवतात पार्ट केल्यावर जमते. आणि भागवतात एक पोरगन पोरगी जर राधाकृष्ण गेले तर खरेच लग्न होते. जरा याची अक्कल जवळ ठोत जा. ते स्टेजवर बसलेला असते, त्याला काही समजत नाही खालचे कोण पार्ट केलेत. एक सुंदर दिसणारं पोरगन, सुंदर दिसलेली पोरगी, राधाकृष्ण केले, दोन्ही आडनावाचे 2 होते. आणि मंगलाष्टक भागवताच्या स्टेजहून, व्यासांच्या गादीहून मंगलाष्टक सुरू झाले. आणि अक्षदा तुम्ही फुलाच्या फेकल्या आणि तांदळाच्या फेकल्या. लग्न खरंच झालं ते, खरंच झालं ना. कुठं आपल्या गोष्टी आजमावत असताना कुठं डोक्याला असं घासीत जा. ह्या गोष्टी चुकीच्या होतात. काही गोष्टी अशा करायच्या नसतात. चला
जाऊ द्या. मग आता ह्या दोन मुलींचे लग्न कसे लागावा. आता ब्राह्मणाच्या लक्षात आलं आपलं भांडं उघडं पडतंय. आपण दोन जीव वाचण्यासाठी किंवा दाईचा प्राण वाचण्यासाठी, तिघी वाचण्यासाठी, या महाराष्ट्रातल्या मातीतील यांच्यासाठी आपण चूक बोललो. पण आता काम नाही. ह्या तिघीला सांगितलं आपण चौघ जर जाऊन परवरेच्या तीरावर देहत्याग करू. उपकार सांगतोय उपकार. आणि तिघ जण पोटाला दगड बांधून उडी मारणार. जात होते तेवढ्या अवकाशात एका मस्जिदीत एक भगवे कपडे घातलेला एक महात्मा दिसला. निवृत्तीनाथ कृपापात्र श्री गुरु विश्वगुरु निवृत्तीनाथ कृपापात्र माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे. त्या मस्जिदीमध्ये भगवे कपडे पांघरलेली बसली होती. आणि ब्राह्मणाच्या लक्षात आलं मस्जिद म्हणावतं संन्यासी कसा, संन्यासी म्हणावतो मस्जिदीत कसा. पण चला मरायचंय. जाता जाता 2-3 गोष्टी केल्या पाहिजे. डोळ्यानं देव आठवलं पाहिजे आणि तोंडानं देवाचं नाव आठवलं पाहिजे. आणि कधी कधी गपाळ साधूच्या पायावर ठेवलं पाहिजे. अंतकालेच मामेव स्मरणमुक्त कलेवरा. चला आता आपल्याला मरण कळत नाही त्याच्याकरता आपण पाय साधूच्या पायावर ठेवू शकत नाही. पण चाललो तितकं कळत असते. सर्व इंद्रियाला कुड पडे मृत्यूस ब्रह्मा माझी बुडे मन होय वेडे कोंडे प्राण कोंडून जाते. त्यावेळेला पोरापोरीला आवाज बबी आली का, चेबी आली का, अंतिके आली का, काल का तम काल का असं म्हणतो. कधी कधी देव आला का असं म्हणत जाऊ दे. पण आता हे सावध लोक होते. यांनी विचार केला साधूचं दर्शन घ्यावं. आणि ज्ञानोबरायचं दर्शन घेत असताना ती मुलगी पाया पडली. बाळा काय चाललं. तिने रडू लागली. म्हणे बाळा नाही मी मुलगी. जी निमिष मात्र देह पालटीला स्त्रियेचा तो केला पुरुषोबा. फरक इतकाच आहे का. ज्ञानोबरायच्या कृपेनं मुलीचा मुलगा केला. जी निमिष मात्रे स्त्रियेचा तो केला. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे ते मुलगा केला. आणि जर ज्ञानोबरायच्या कृपेनं तो मुलगा झाला नसता तर राजाला अपमान, या चौघायचा देहदंड, सगळ्या गोष्टी. महाराज ज्ञानोबरायची कृपा झाली. काय सांगू आता संतांचे उपकार. म्हणून या जयपाल नावाच्या राजाचा फार एक आगळं वेगळं स्थान होतं. आपल्या अनन्य साधारण महत्व होतो जयपाल. म्हणजे संप्रदायातला अध्यात्मातला एक कुशाग्र व्यक्ती होता. पण या संप्रदायामध्ये ही राजगादी सांभाळण्यासाठी आम्हाला वंशाचा दीपक असावा ही त्याची भावना होती. पण त्या प्रधानाच्या म्हणण्यानुसार त्याची भावना इतकी टोकाला गेली की शेवटी जर मुलगी झाली तर मी तुला मारीन. या युकोपाला उतरलेला राजा हा मोठी माणसाच्या न चुका होत असते. तुम्हाला एक सांगू का, नाचणाराच चुकतोय, गाणाऱ्यात माणसाचा अंतरा चुकल, वाजणाऱ्याचा ठेपा चुकन. महाराज जो याच्यात येतच नाही त्याचं चुकन कसं यावं लागेल ना. आपण माणूस हा चुक, आपण काय देव थोडेचे सर्वज्ञ. अहो ते कुठं चुकलाय, ते सुद्धा कुठं चुकलाय. तर तुमची आमची कथा काय, चुकत असते. मग राजा एक थोडीशी चूक झाली प्रधानाचं ऐकून. आणि ही प्रधानाचं ऐकल्यामुळे ही चूक विशुद्धपणात येऊ नये याच्याकरता ज्ञानोबरायांची कृपा झाली आणि त्या मुलीचा मुलगा केला. पण ज्ञानोबरायला हा अधिकार माझ्या निवृत्तीनाथांकडनं मिळाला. काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती विठोबार कुमार.
बसलेला पंशवारी विश्वगुरु निवृत्तीनाथांचा हा वारीचा सोहळा परमपावन त्र्यंबक राजाच्या विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या दरबारामध्ये मलाही येण्याचा योग येतो. आदरणीय सौरभ महाराज तथा आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे योगेश महाराज, त्यांच्या या कर्तव्यांकानुसार चालत असलेला हा गोडसा सोहळा आदिशक्ती माता तिच्या पंचक्रोशीतून तुम्ही चालत आलेली माझ्या निवृत्तीनाथांची भक्त, त्र्यंबक राजाची भक्त, मोठ्या श्रद्धेनं माझ्या मायमावल्या आणि तुम्ही साधक मंडळी येता. गोड असं वर्तन त्या दिंडीत स्वच्छतेचं चालतंय. महाराज काही तीर्थावर सुद्धा यांनी काही तरुण निर्माण केले, स्फूर्त केले. ते तरुण सुद्धा तयार झाले आणि ते तरुण तीर्थाला सुद्धा शुद्ध करण्याचं काम करतात. तिथली घाण कचरा तुम्ही आम्ही टाकलेला ते येचून बाजूला फेकतात. महाराज स्वच्छतेचा वसा शासन सुद्धा सांगतंय, सरकारचं दरबारी लोक सुद्धा सांगतात, ही सुद्धा सांगतात आपला भारत, आपला महाराष्ट्र स्वच्छ असावा. हा अनुषंग, हा वारसा या निर्मल वारीमधून, या दिंडीमधून योगेश महाराज आणि सौरभ महाराज लोकांसमोर दर्शवितात. तुम्ही असं अनुकरण करा. या मंडपात कुठेही काडी कचरा पडलेला नाही. आपल्याला इतक्या घाण सवयी लागलेल्या आहेत. चांगल्या चांगल्या गाद्या लग्नात असल्या की तंबाखू खाणं आणि लगेच गादीचा कोपरा उचलणं आणि त्याच्या खाली थुकणं. अक्कल असली पाहिजे. या गादीवर पुन्हा कोणीतरी आपले नातेवाईक बसलेत. महाराज आपल्या क्षेत्रातल्या लोकांना सुद्धा जराशा लाजा वाटल्या पाहिजे. बैठकी भजनात तंबाखू लगेच घोंगडी खाली टाकी तू. हो, तुझ्या जिबीला झोपी ती चुड सण सुमळ्या. तिकडे कुंटाला न खात जाय, पण भजनात नको खात जाऊन तिथंच घोंगडी खाली टाकी तू. बघा आपल्यावर घेतल्यावर किती यायची खसखस पिकली बघा ना. हा, किती उतू आले आहे का नाही. आणि त्यांचं बी खोटं नाही महाराज, उतू येण्याची गरजेचे. कारण आपण आपल्या मायबापाच्या पायात सणावाराला पडतो, ते सुद्धा त्यांच्या मायबापाच्या सणावाराला पाया पडतात. पण आपण दिसले आपल्या कधी बी पाया पडतेत, म्हणून आपण लाजायला पाहिजे. आपण सुद्धा चांगलं वागलं पाहिजे. असो, हा स्वच्छतेचा संदेश, नामाचा संदेश. क्या बात आहे. वा, गेली लगातार एकसारखं 2 वर्ष शासनाकडनं निर्मल वारीचा पुरस्कार पात्र असलेली दिंडी. महाराज, मला माझ्या मनानच 2 वाक्य पडले होते, 2-3 वाक्य. श्री गुरु विदर्भ पंढरी सद्गुरु गजानन महाराजांचा आश्रम पाहायला, सगळे कुठले आश्रम पहा, स्वच्छता. आणि इकडे देवगडला श्री गुरु गुरुवर्य प्रातस्मरणीय भास्करगिरी बाबांचं नियोजन पहा, तिथेही स्वच्छता. आणि सद्गुरु गाडगे बाबांची स्वच्छता पहा. मी तिन्ही नावं सुरुवातीलाच कीर्तनात सांगितले होते. मला काय देवानं बुद्धी दिली असेल निवृत्तीनाथांनी. आणि तो वसा हे दिंडी चालक करतात आणि पुरस्कार पात्र आहेत. ही स्वच्छता घरी पण आपल्या ठेवली पाहिजे. आपले सुद्धा अंगण झाडणं. एक सांगू का, मी परिक्रमा करत असताना ते केदू अण्णा वगैरे होते, आमचे आचारी बाबा शंकरराव सुद्धा होते आमच्यासोबत, रणजित काका आहेत. आणि आज बरीच मला तुमच्या भागातली खूप लोक होती, मला भेटली सुद्धा. ते अमोल सुद्धा भेटला आणि इथं जवळच गाव आहे तिथली सुद्धा मंडळी भेटली. की आम्ही एमपीत गेल्याच्या नंतर 2-2 कोटीच्या घराच्या पुढं 2x2चा टप्पा गाईच्या शेणानं सारवलेला. तितकीच जागा गाईच्या शेणानं सारवलेली. त्याच्यात रांगोळी काढायची, रामप्रभूचे पावलं काढायचे, स्वस्तिक काढायचं, एखाद्या देवतेची प्रतिमा काढायची, वाराची रांगोळी काढायची. प्रत्येक वाराच्या रांगोळी वेगवेगळ्या आहेत. अष्टदळ काढायचं, म्हणजे गाईच्या शेणाचं. म्हणून सडा टाकणे, तुळशी वृंदावन लावणे, ह्या काही गोष्टी तुम्ही घरी सुद्धा कायमस्वरूपी या दिंडीतला स्वच्छतेचा वारसा ठेवत जा. नाही तर बाईचं नाव निर्मळा आणि साऱ्या घराला बुरा आला. नाव निर्मळा, जिकून तिकून जाळे पडायले, जेवताना जाळं पड रसात आंब्याच्या. काही काही माणसं सुद्धा बाई कळ ती अंगणावून आणि शेतकरी कळ तू अंगणावून. बाई किती निर्मळ आहे तिचं अंगण सांगत, आणि शेती करायचं, शेतीत किती निष्ठा आहे त्याच्या गाडीचं वंगण सांगत, बैलगाडीचं वंगण. नाही तर गाडीत सोयाबीन टाकली आणि तालुक्यात आवाज कोई 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 चालला, म्हणजे हे शेतकरी नंबर 1, बांधू याला उलट घोरपडी आणि झाडाला. असं नसतं, कारण आपल्याकडे शिस्तता असावी, स्वच्छता असावी. महाराज शेतीनिष्ठेमध्ये येठण कसं बांधावं, त्याला गाठी किती असाव्या, ते कसं अडकावं खुंटीला. नाही तर उगच गाईचा जहार लोंबल्यावर आणि कोणी कुणं येठण अडकिलं त्याचा काय मेळ नसतो.
ह्या गबाळे कारभार नाही. आपल्या अशी शिस्तता असावी. आपण सनातनी संस्कृतीतले माणसे, ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातली माणसं आहोत. महाराज रांगोळीचं, स्वच्छतेचं गोकुळातलं वर्णन आहे, पंढरीतलं वर्णन आहे. हा भाव या दिंडीकडनं घेत जा. योगेश महाराज आणि सौरभ महाराज आहेत. गेल्या वर्षी मला आमंत्रित केले, यावर्षी येण्याचा योग आला आणि ते म्हणले आमच्याकडे दरवर्षी येत जा. योगेश बुवा, सौरभ बुवा, तुम्हीच निवृत्तीनाथांना त्र्यंबक राजाला सांगा आमच्या बाळू महाराजाला दरवर्षी ब्रह्मगिरीची परिक्रमा करण्यासाठी तितकी पायात ताकद द्यावा असं तुम्ही सांगत जा. आणि दुसरं एक सांगा, त्या पाकिटाच्या बळी निदान वारीत तरी आमचा बाळू महाराज पडू नका. कारण लोभ हा कोणाला सुटत नाही महाराज. महाराज लोभानं लय चांगल्याला मातीत घातले. तर गिरगावचा बाळ्या कोण्या झाडाचा पाला आहे. म्हणून वारी पुरता लोभ बाळून टाळावा हे तुमच्या बुटा चप्पलला हात लावून विनंती करतो. तुम्ही सुद्धा मला आशीर्वाद द्या. आणि ह्या वाऱ्या मी टाळल्या नाही पाहिजे. आणि तुम्हाला सुद्धा सांगतो, तुम्ही पण वाऱ्या करी जा. बाकीचे वारे पळून जातील. तुम्ही वाऱ्या केल्या ना, बाकीचे जे दूषित वारे आहेत का, हे वारे आपण मग त्या पळून जात असतात. म्हणून वारी करत जा ही तुम्हाला विनंती करतो. पुन्हा एकदा सांगतो, महाराज स्वच्छतेचा दिंडीमध्ये पुरस्कार प्राप्त काही ग्रामपंचायत मिळत असतात, काय असतील महाराज. त्या स्वच्छतेसाठी शासनाचा निधी असतो, सगळा असतो. दिंडीत काय शासनाचा निधी आहे काका? शासन का दिंडीला निधी देतं का तुम्ही स्वच्छता करण्यासाठी? पण काही निधी न घेता माझ्या माईंनो तुमचं सहकार्य आणि सद्ग्रस्तांनो तुमच्या सहकार्यामुळं ही दिंडी निर्मल वारी म्हणून माझ्या निवृत्तीनाथांची, त्र्यंबक राजाची ही निर्मल वारी, हे सगळेजण मिळून तुम्ही सहकार्य करता. बऱ्यापैकी तरुण सुद्धा आहेत, ड्रेस कोड मध्ये आहेत आणि ते सुद्धा स्वच्छतेचं काम करतात. आणि म्हणून आमचे योगेश महाराज असतील, सौरभ महाराज आदी करून सगळी ही मित्रमंडळी त्यांची सगळी मोठ्या श्रद्धेनं हे काम करतात. तसा आणि 2 वर्षाचा लगातार पुरस्कार मिळवणं इतकी सोपी गोष्ट नाही. मला सुद्धा दरवर्षी येण्यासाठी आनंद वाटेल आणि ते येण्यास मला पात्र माझ्या निवृत्तीनाथांनी करावं ही निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना. महाराज गोड असा सुरेल मृदंग वाजिला. तुम्हाला सुद्धा माझ्या निवृत्तीनाथांची कृपा हो, ते बळ तुमच्या अंतकरणात प्राप्त हो. महाराज काय सुरेल आवाज आहेत तुमचे, वा 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 वा, किती गोड. असेच सुरेल आवाज, गंधर्वाचा कंठ तुम्हाला प्राप्त व्हावा आणि गोड अशा प्रकारची संप्रदायाची सेवा तुम्हाला घडावी ही विश्वाच्या मालकानं तुमच्यावर कृपा करावी. उपस्थित सर्व श्रोते असेच वारीला येत जा ही तुम्हाला प्रार्थना करतो. आणि तुमच्यावर सुद्धा देवाची संसार प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला आहे. कोणाला नाही संसार? तुकोबारायला नव्हता का? नाथबाबांना नव्हता का? नामदेवरायांना नव्हता का? आपल्यासारखा सोयीचा संसार होता का त्यांना? किती मोठ्या फजित्या होत्या, तरी पण त्यांनी वाऱ्या करावा. ती वारी आपण सुद्धा एक सांगू का राजू, प्रत्येकाच्या पाठीमागं अशुद्ध वलय असतं. 2 मिनिटं काय घेतो. प्रत्येकाच्या पाठीमागं अशुद्धतेचं वलय असतंय आणि त्या वलयाचे तंतू इतके मजबूत असतात काका, इतके मजबूत की ते जगातल्या कोण्याच शस्त्रानं महेशबा तुटत नाहीत. बुवा कोण्याच शस्त्राने ते कापल्या जात नाहीत, ते तुटत नाहीत. हे तोडायचे असतील तर तुमच्याकडं एक गोडसं पुण्य पाहिजे. मग ते वारीचं पाहिजे, गाथा वाचण्याचं पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचनाचं पाहिजे, तुम्ही संप्रदायातल्या स्वराचं तुमच्याकडे पुण्य पाहिजे आणि ह्या वारीचं पुण्य पाहिजे. या वारीनं त्या अशुद्ध वलयाचे दोरे तुटतात आणि ते दोरे तुटले की तुमच्यावर अनुचित प्रकार देव स्वरूप करत नाही. आणि हा अनुचित प्रकार त्या शक्तीचा होऊ नये याच्याकरता आपल्याकडे साधना लागतील. ती साधना म्हणजे वारीची. ही वारी करत जा विनंती करतो आणि पुन्हा एकदा प्रणाम करतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता निवृत्ती
लोकांना नाटकातले आणि सिनेमातले लोक फार मान्यता देतात. या लोकांना नाटकातले आणि सिनेमातले लोक फारशी मान्यता देतात, पण त्या क्षेत्रात यांच्या कोणी पाया पडत नाही. असे प्रचंड श्लोक पाठ करणारे लोक सुद्धा गळ्यात विना घेतल्यावर पाया पडतात. म्हणून महाराज तुम्हाला सुद्धा या क्षेत्रात येण्याचा योग आला, तुम्ही सुद्धा नशीबवान आहात. दाविले स्वज्वळ पद जेणे अथवा मार्ग जेणे अशा विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या भेटीची आर्तता, अपेक्षा, उत्कंठा, आस आणि तीव्र जिज्ञासा मनामध्ये ठेवून आई सप्तशृंगी मातेच्या चरणापासून पवित्र असणारा धोडप किल्ला, गुरु गोरक्षनाथांची तपोस्थली असणारा विखारा पहाड, या पंचकृषीतून या परिसरातून गेली निष्कलंक नाबाद 8 वर्ष झाली आपला पायदिंडी सोहळा प्रतिवर्षी मुक्काम दर मुक्काम, मजल दर मजल करत ते विश्वगुरु निवृत्तीनाथाच्या भेटी करता पोहोचत असतो. खरोखर निवृत्तीनाथाकरता, निवृत्तीनाथाच्या दर्शना येणारा प्रत्येक तो वारकरी धन्य आहे, जो वारकरी माझ्या निवृत्तीनाथाकडे पाय टाकतो, पाऊल टाकतो. अशा वारकऱ्याच्या नुसत्या चरणाची चरणरज जरी अंगाला लागली तरी मायबाप आपल्या जन्माची सफलता झाली, आपल्या जन्माची सार्थकता झाली. आणि त्यातली त्यात आपण सगळी जण विशेष नशिबान आहोत की आपण आपली दिंडी आल्यावर निवृत्तीनाथ महाराजांना सुद्धा विशेष समाधान वाटत असेल. ज्या आई सप्तशृंगी मातेच्या रावळामध्ये विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांनी स्वतः कीर्तन करावं, त्या आईचा आशीर्वाद घेऊन आपण सगळेजण इथपर्यंत आलोत. आईसाहेब सप्तशृंगी मातेचा विशेष आशीर्वाद, निवृत्तीनाथ महाराजांचा विशेष आशीर्वाद आपल्या दिंडी सोहळ्यावरती आहे. आणि खरोखर आदरणीय महाराजांनी सांगितल्यानुसार महाराष्ट्रातले अनेक दिग्गज थोर महात्म्यांची चरणरच या दिंडी सोहळ्याला आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद लाभले. मंडळी, खरोखर आज या दिंडी सोहळ्याचं वातावरण पाहिलं तर आपल्याला सुद्धा आपलाच कुठेतरी अभिमान वाटतो की निवृत्तीनाथाच्या दरबारात आल्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांनीच आपल्याला बुद्धी दिली म्हणून एवढं गोड या ठिकाणी सुंदर असा थाट आपल्याला रेखाटता आला. जशी ती ब्रह्मगिरी आहे तशी ब्रह्मगिरी आपल्याला इथंही रेखाटता आली. जसं ती कुशाव्रत आहे त्या कुशाव्रताचं प्रतीक आपल्याला तिथं दाखवता आलं. येणारा महाकुंभ कसा साजरी करायचा, तो कुंभ कसा संपन्न झाला पाहिजे ते आपल्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी दाखवता आलं. आणि या बाबतीत सगळ्याच महाराज मंडळीचे आशीर्वाद, सगळ्यात महाराज मंडळीचे खूप खूप मोठी प्रेरणा आपल्याला मिळाली. पण सहज गेल्या वर्षी श्रद्धेय पूजनीय परमपूजनीय वंदनीय गिरगावकर महाराज या मार्गावरनं जेव्हा प्रदक्षिणा करून निघाले होते तेव्हा येता येता सहज महाराज आपल्या पायदिंडी सोहळ्याला भेट देण्यासाठी येता आले. आणि मी सगळ्यांनी आग्रह धरला की म्हटलं महाराज, पुढच्या वर्षी तुम्हाला आमच्या दिंडी सोहळ्यामध्ये सेवा करावी लागेल, ती सेवा घ्यावी लागेल. मोठं त्यालाच म्हणतात, उगाच नाही ज्ञानोबा आहे कुणाला मोठं करीत का भूमीचे मार्दव सांगे कोंबा चिलवलो, फळलिया तरुची शाखा सहज भूमीशी उतरेल. सांगितलं मला वारकऱ्यांचं दर्शन घेण्याकरता आवर्जून यायचं आहे. सुटाबुटात आलेला कुठला बडेजाव न करणारा पण साधा वारकऱ्याचं लेकरू जोरात टाळ्या वाजून आदरणीय तहसीलदार साहेबांचे या ठिकाणी खूप खूप आभार धन्यवाद व्यक्त करतो. मी दिंडी सोहळ्याच्या वतीने, तहसीलदारही एक वारकरी आहेत म्हणून आदरणीय तहसीलदार साहेब इथपर्यंत आलात. आणि नुकताच एक लेख कुठपर्यंत जाऊ शकते एका लेखीचं फलक स्लोगन आपल्या दारात सगळ्या वारकऱ्यांनी दाखवलं. येणारा कुंभ कसा असावा ही प्रत्येक वारकऱ्याचं मॅनेजमेंट होतं, प्रत्येकाची आयडिया होती आणि सगळ्याच्या आयडियानं कुंभमेळा कसा असावा हे सगळ्यांच्या युक्तीने सगळ्या वारकऱ्यांनी इथं दाखवलं. महाराज, आम्ही या सगळ्या मंडळीला आग्रह धरला होता की तुम्ही आवर्जून या. यांच्या पाठीमागे एवढी व्यस्तता आहे, काही हजारो लोक वारीला इथपर्यंत आलेले आहात, पण आपण सगळी एवढी व्यस्तता करून इथपर्यंत आलात. आम्हा सगळ्या वारकऱ्यांच्या वतीने, प्रभू विश्वनाथ पायी दिंडी सोहळ्याच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानतो. प्रथमतः पूजनीय गिरगावकर महाराज यांचं संत पूजन घेतो. आदरणीय तहसीलदार साहेब आणि नगराध्यक्षताई आणि शिवसाहेब यांचं करू. एक तुळशीत माळी घाललेल्या, तुळशीच्या माळा गळ्यात घालणाऱ्यांना लक्षात द्या. आम्ही अंगारक योगला संभाजीनगरला कीर्तन होतं, शंकरराव पोळे यजमान होते, त्यांनी 7000 लोकांचा प्रसाद केला. तिथं अपर जिल्हा अधिकारी आणि एक अजय पद कोणतं असतं, एसीपी पोलीस नाही, एक एसीपी एक मॅडम होत्या ताईसाहेब. हो, आणि ही सगळी लोक आजही तहसीलदार साहेबांनी नतमस्तक झाले. नगराध्यक्षताई, शिवसाहेब, एक लक्षात ठेवा, आपण तुळशीच्या माळी घातलेले किती शिकलेले असतो हे डोक्यातलं काढा. मी 7वी पास आहे, तरी पण या देशातले अधिकारी आपल्या पाया पडतात, आपल्याला किती मोठं समजतात. ही माळ किती गोडपणानं सांभाळायची हा भाव लक्षात ठेवा. एवढ्या व्यस्त जीवनामध्ये, एवढ्या भरगतचं वातावरण वारीचं असताना खूप त्यांच्याकडे जिम्मेदारी असती. तरी पण तहसीलदार साहेब आलेत, नगराध्यक्षताई आल्यात, शिवसाहेब आलेत. दिंडी सोहळ्याच्या वतीने आपण त्यांचाच एक छोटाखानी सत्कार करू आणि कायमस्वरूपी
असंच पुन्हा त्यांचं या पवित्र उपक्रमावर त्यांचं लक्ष राहो. त्यांच्या डोळ्यामध्ये ती शक्ती विटेवरच्या मालकानं देव, निवृत्तीनाथांनी देव आणि त्र्यंबक राजानं देव ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. सांगा. आदरणीय महाराज एक आमचे कुटुंब प्रमुख आहे, मार्गदर्शक आहे, आमच्या वडिलांसारखे आहे, म्हणून श्रद्धेय महाराजांची आज्ञा डावलता येणार नाही. मी आदरणीय नगराध्यक्ष मॅडम आणि आदरणीय तहसीलदार सर यांना विनंती करतो, आपण या आमच्या दिंडी सोहळ्याच्या वतीने हा सन्मान स्वीकार करावा. आदरणीय नगराध्यक्षा ताई एकट्याच आल्या नाही. ज्या एका सौभाग्यवती स्त्री म्हणतात एका पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, तसं सौभाग्याचं लेणं सोबत घेऊन आदरणीय दादांना घेऊन सुद्धा ताई इथपर्यंत आलेले आहेत. खरोखर जोडीने येण्याचा मान आणि तोही दोंड्याचा येणारा महिना आहे. तुम्ही तो आमच्या दिंडीला दिला, त्याबद्दल दोघांचे जोरात टाळ्या वाजवून या ठिकाणी सरचे स्वागत करा. आपली दिंडी यांना विशेष आवडणारी होती. आदरणीय ताईंनी शब्द दिला होता, आम्ही आवर्जून येतो. आणि त्यातली त्यात आदरणीय ताईंनी योगेश महाराजांना, आपल्या सगळ्या वारकऱ्यांना आम्हाला सांगितलं होतं, तुमची दिंडी झाल्यावर तुम्ही आवर्जून आम्हाला भेट द्यायला या. येणाऱ्या कुंभमेळ्यात सुद्धा काही मॅनेजमेंट आम्हाला तुमच्या दिंडीकडून घ्यायचा आहे. आपण एवढे मोठे नाही, पण ताईंनी दिलेला हा शब्द आपल्याकरता खूप मोठा आहे. मानावी तितके धन्यवाद यांचे थोडे आहे. आपल्या पायी दिंडी सोहळ्याच्या वतीने मी काही वारकऱ्यांना विनंती करतो की या सगळ्या मंडळीचं संत पूजन करण्यासाठी पुढे यावं. कानमंडळी ग्रामस्थांपैकी कोणाला तरी विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं आहे. ही जी काही सन्मान्य अधिकारी वर्ग इथं आलेले आहेत त्यांचं पूजन करायचं आहे. त्याच्यानंतर कोणी उठू नका. एक रुखे ग्रामस्थांपैकी कोणाला तरी विनंती आहे, कोणीतरी पुढे यायचं आहे. अजून एक गाव पांडाने ग्रामस्थांपैकी कोणाला तरी विनंती आहे की त्यांनी एकरुखे महिला मंडळापैकी कोणीतरी पुढे या. एकरुखे महिला मंडळींपैकी हे सगळं तुमचं आहे. कुणीतरी एकरुखे महिला मंडळीपैकी पुढे यायचं आहे. आणि आदरणीय नगर अध्यक्षा आमच्या ताईसाहेब यांचं संत पूजन करायचं. या पटकन कोणीतरी या 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 बुक्का घेतात. मुळाण्याच्या महिलांपैकी कुणी असेल तर त्यांनी पुढे यायचं आहे. या कुंकू आहे, ताईंना कुंकू लावा. वाह वाह, हे पात्र घ्या, सोबत घ्या. ऐसा सांडोनी सोहळा मिकार आहे ना निराळा. म्हणून ही सगळी मंडळी खऱ्या अर्थानं आपल्या या पायी दिंडी सोहळ्याला भेट देण्यासाठी आली. यांचं जीवन खूप व्यस्त केलेलं आहे. महाराष्ट्रात तहसीलदार भरपूर सगळी त्यांच्या कष्टाने झालेली असतात, पण निवृत्तीनाथाच्या दरबारात सेवा करण्याकरता अभ्यासाबरोबर पुण्य असावं लागतं. ते पुण्य या आदरणीय तहसीलदार साहेबांचं होतं. खरोखर चिकाटी बरोबर राजकीय नेतृत्वाबरोबर कुठंतरी पुण्याचा साठा असावा लागतो. म्हणून निवृत्तीनाथांच्या त्र्यंबक राजाच्या नगर परिषदेवर नगराध्यक्ष होता येतं. खऱ्या अर्थाने ही दैववान पुण्यवान माणसं आहे. म्हणून निवृत्तीनाथांच्या येणाऱ्या कुंभ पर्वात या सगळ्या मंडळीला हा सेवा करायचा. आदरणीय दादांचंही पूजन पांडाने ग्रामस्थांपैकी कुणीतरी करायचं आहे. वा तसेच सुद्धा नशिबाने आज मकर संक्रांतीच्या दिवशी एका सौभाग्यवतीला वस्त्र समर्पण. वा वा क्या बात आहे. तसेच आदरणीय महाराजांचाही सन्मान आमच्या पायी दिंडी सोहळ्याकरता ज्यांनी इथून तिथून रथाकरता नगारा गाडी करता ज्यांनी बैलाचं सौजन्य दिलं, मी एकदा त्यांना विनंती करतो की तुम्ही पुढे यायचं आहे आणि आदरणीय श्रद्धेय पूजनीय गिरगावकर महाराजांचं पूजन आपल्या हस्ते करायचं आहे. आपला महाराष्ट्रभर होतोय, त्यांचाच माझ्या हातान करू. या 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 नगारा गाडीवाले बैलांचं सौजन्य देणारे. खूप तळमळीनं महाराज ही माणसं अत्यंत खेडोपाड्यातली आहे. सौजन्य दिल्याबद्दल तर माझ्या तोंडातून सोन्याची वाणी. पहिली गोष्ट बैल पाळतेत याबद्दलच धन्यवाद. या या पटकन या. खूप खेडोपाड्यातली सर्वसाधारण गाय गरिबातली माणसं आहे, पण आजही कीर्तन प्रवचन चालू झालं की डोक्यावरची टोपी आणि अंगातलं सफेद वस्त्र, कपाळाला लावलेला बुक्का हीच या माणसांची सर्वात मोठी श्रीमंती आहे. आज 30-35 गावांचं नियोजन योगेश महाराजांच्या हातून आपल्या सगळ्यांच्या दिंडीच्या मार्गदर्शनाने खऱ्या अर्थानं होतं. ही आपल्या सगळ्यांकरता
एकही वर्ग न शिकलेली माणसं माळ घालायला कंटाळा करतात. पाया पडताना विद्यमान तहसीलदार साहेबाच्या गळ्यातली मी माळ पाहिली. महाराज आपल्याला लाजवील ही गोष्ट आहे. ट्रॉफी घ्या घ्या. खूप खूप धन्यवाद आपणा सर्वांचे. आज या दिंडी सोहळ्याकरता भेट देण्यासाठी आदरणीय नगर अध्यक्ष ताई आपण इथपर्यंत आलात. मी आपणाला विनंती करतो आमच्या वारकऱ्यांकरता 2 शब्द स्नेहपूर्वक व्यक्त करावे. आणि आपण इथपर्यंत आलात हा नगर अध्यक्ष झाल्याचाही सन्मान आहे. आमची एक भगिनी इथं आली तिचाही सन्मान आहे. आणि पुढच्या कुंभ पर्वणीची जबाबदारी आपल्यावरती आहे. निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकराज भगवान खरोखर या साधू संतांची सेवा अशीच निष्कलंक आपल्याकडनं करून घेऊ. त्याबद्दल आपण 2 शब्द. सर्वांना रामकृष्ण हरी. धन्य धन्य निवृत्ती राया, काय तुझा महिमा वर्णावा. खरोखर अतिशय मंगलमय आणि डोळ्यांना एकदम म्हणजे तृप्त करणारा असा या ठिकाणी क्षण आहे. आणि सर्वप्रथम मी महाराजांना पूजनीय महाराजांना वंदन करते का तुम्ही मला आणि तहसील साहेबांना आणि आमच्या संपूर्ण स्टाफला तुम्ही या ठिकाणी आमंत्रित केलं. त्याबद्दल मी सर्वात प्रथम आपले धन्यवाद व्यक्त करते. खरोखर शब्दच फुटत नाहीये, असं होत नाही कधी. पण काय बोलावं, जितकं बोलाल जितकं तुमचं कौतुक करणार तितकं थोडं आहे. आणि आज कुठे असं वाटतं की एखादा उपक्रम हाती घेतला पण तो शेवटपर्यंत तो न्यायला पाहिजे आणि तो म्हणजे प्रॅक्टिकली तो उतरला पाहिजे आणि तो आपल्या डोळ्यांनी दिसला पाहिजे, तर तो उपक्रम राबवण्यामध्ये म्हणजे राबवण्यामागचा हेतू साध्य झालेला आज असं मला वाटतंय. की निर्मल वारी आणि स्वच्छ संरक्षण हे आहे गेल्या सलग 8 ते 10 वर्षापासून चालू आहे. परंतु आम्ही वारंवार पाठपुरावा करतोय, परंतु पाहिजे तसं सगळीकडनं आम्हाला रिस्पॉन्स भेटत नाहीये. पण आज खरोखर मी गेल्या 2 दिवसापासून ह्या माझे भाऊ, मला नाव नाही सांगता येते, सौरभ महाराज आणि योगेश महाराज, खरोखर आज म्हणजे या ठिकाणी येण्याचं माझं भाग्य आहे की मी त्यांच्यामुळे आज इथे आली महाराज. की खरोखर 2 दिवस झाले ते मला सांगताय ताई आमचं काय आहे हे काय आम्ही केलं ते बघायला या. म्हणजे खरोखर आपण काय करतो हे बघण्याचं म्हणजे आपल्याला पाठीवर कोणी थाप मारली पाहिजे आणि आपलं कौतुक कोणी केलं पाहिजे हे म्हणजे इथे आल्यावर मला कळलं की आम्ही सर्व दिंड्यांना जातोय, बघते मी पण काय आहे तिथे. पण इथलं एक सर तहसील साहेबांना पण मी सांगते की जेव्हा त्यांनी मला मोबाईलमध्ये मॉडेल दाखवलं स्वच्छतेचं हे कुंडींचं, मला खरोखर ही संकल्पना खूप आवडली. कारण ज्या दिवशी आपण स्वच्छ संरक्षण केलं त्याच दिवशी मी म्हटलं होतं की सगळ्यांचं म्हणणं असतं गावामध्ये पण की कुंडी असावी, कचरा कुंडी, डस्टबिन असावी आम्हाला. परंतु माझं या गोष्टींना नकार होता. कारण मला असं वाटायचं की जर सार्वजनिक ठिकाणी कुंडी जर ठेवली, ती जर भरली, गायीने पाडली, कुत्र्यांनी पाडली किंवा माणसांकडनं गाडीकडनं जर त्याला धक्का लागला तर ती तशीच पडते आणि जो कचरा तो अस्तव्यस्त होतो. आणि अजून एवढं असं नाही कोणी की चला स्व इच्छेने कोणी जाईल आणि ते उचलून ठेवेल किंवा कचरा भरत. मग मला ही संकल्पना आवडत नव्हती. परंतु माझं एक असं म्हणणं होतं की ती कचरा कुंडी म्हणून कचरा कुंडीने वाटली पाहिजे. असं काहीतरी मॉडेल करू की जेणेकरून कोणालाही म्हणजे छोट्याशा मुलाला सुद्धा असं वाटलं पाहिजे की चॉकलेट खाल्ल्यानंतर किंवा आपण काही घेतलंय खाल्ल्यानंतर ते खाली नाही फेकायचं, समोर काहीतरी दिसतंय ते की त्याच्यामध्येच मी टाकलं पाहिजे. आणि खरोखर या ठिकाणी मला ही संकल्पना खूप आवडली. मी खरं सांगते आवर्जून की मी हे सगळं बघण्यासाठी मी आलेली आहे की म्हणजे भागवत मध्ये पण दिलंय महाराज की माणूस जन्माला येतो तो पदोपदी काही ना काही शिकत असतो आणि शेवटच्या श्वासापर्यंत तो शिकत असतो. हे रामायणामध्ये सुद्धा आणि भागवत मध्ये सुद्धा दिलेलं आहे. तर मी खरोखर मी असं म्हणजे मानते आणि आहे की मी रोज एक काहीतरी गोष्ट चांगली शिकत असते माझ्या आयुष्यात. आज खरोखर त्र्यंबकराजाची कृपा आहे, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी या नगरीची नगराध्यक्ष आहे.
मला खूप काही बोलता येत नाहीये, मी खूप काही नेता किंवा वक्ता नाहीये, पण असं असतं, संधी एकदाच येते बोलण्याची. मग अभिनय तो कभी नाही, एकदा नाही बोलला की मग ती रुकरुक लागते, अरे चुकलं असतं पण तरी मी बोलायला पाहिजे होतं असं मला वाटतं. आणि खरोखर संधी भेटली बोलण्याची. आणि या ठिकाणी तुम्ही सर्वजण पायी दिंडी सोहळा आहे, आम्ही सर्व त्र्यंबक नगरी भाग्यवान आहोत की संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या या दादांच्या दरबारात आपण सर्व येतोय. सर्व महाराष्ट्रातून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित असतात. आणि सलग किती, कोणी 8 दिवसाचा प्रवास असतो, कोणाचा 10 दिवसाचा प्रवास असतो. आणि याच्यामध्ये तुम्ही इथपर्यंत येता, यासाठी मी आमच्या त्र्यंबक नगरीकडनं आणि मी नगराध्यक्ष तहसील सर आणि मी माझ्या संपूर्ण नगरीकडनं आपलं सर्वांचं सर्वप्रथम स्वागत पण करते आणि तुमच्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते का तुम्हाला सांगितलेल्या सूचना तुम्ही काटेकोरपणे या ठिकाणी पाळल्या आहेत. आणि मी अजून एक सांगणार आहे की मागच्या 2 नंबर होता, तर मला असं वाटतंय की थोडंसं मी अभ्यास करेल आणि 2चा अजून वरती कसा नंबर जाईल यासाठी मी माझ्याकडनं प्रयत्न करेन. आणि काही चुकलं असेल तर क्षमा करा. मला बोलवलं, पुन्हा एकदा सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करते आणि बोलायची संधी दिली म्हणून धन्यवाद. 2 महत्व सांगतो आजच्या क्रियेतले. एक 460 टेम्पोभर पुस्तकं पाठ केल्याच्या नंतर तहसीलदार होता येते. एक 460 टेम्पो भरून पुस्तकं वाचल्याच्या नंतर, पाठ केल्याच्या नंतर, त्याचं रिव्हिजन केल्याच्या नंतर, त्याच्यावर अभ्यास केल्याच्या नंतर तहसीलदार होता येते. पण एवढ्या उच्च शिक्षित पदावर जाऊन सुद्धा सनातनी गळ्यात तुळशीची माळ घालून देशसेवा करत असताना, समाजाची सेवा करत असताना, एवढं पद रुजवत असताना सुद्धा संप्रदायाचं सुद्धा एक स्वाभिमान. आदरणीय श्रीयुत गणेशजी पाटील सर, विद्यमान तहसीलदार, त्यांच्या गळ्यातली ती माळ बघितल्याच्या नंतर एक भाव प्रगट झाला, अंतःकरण भरून आलं. आणि आजच्या मकर संक्रांतीच्या दिवशी या परिसराची एक राजा, नगराध्यक्षा सौभाग्यवती आदरणीय सौभाग्यवती त्रिवेणीताई तुंगार नगराध्यक्षा. मी कडक बोलणारा माणूस आहे, मला काही भीती वाटत नाही. मी मगाशी बोलून गेलो तुम्ही यायच्या अगोदर, पैशानं माझ्याकडे हौद भरलेला आहे आणि ते रिकामा होत नाही असा पायी पंढरपुरातल्या मालकानं दिलाय. मी परिक्रमेला असताना आमच्या परिसरात हळदीचं उत्पन्न जास्त आहे, पण बऱ्यापैकी लोकांच्या हळदी करपल्या. मी तिकडं असताना माझं एकट्या ड्रायव्हरनं प्रचंड हळद सांभाळली. तिचा आकडा सांगत नाही फक्त आता याच्यावर, कारण कॅमेरे चालू आहेत. मी शेतीतला एक मर्मज्ञ व्यक्ती आहे म्हणून मला आवडतंय आणि मी कडक बोलतो. संप्रदायात सुद्धा जी बाई नवऱ्याच्या पाया पडत नाही का, मी तिला वाहटूळ म्हणतो. जी नवऱ्याच्या पाया पडत नाही का, ती ज्या भागात आहे त्या भागात पाऊस कमी पडतो. पण एवढं मोठं पद भूषवत असताना तुम्ही सौभाग्यवती ताई साहेब आपल्या मालकांना आज मकर संक्रांतीच्या दिवशी सानिध्यात घेऊन नम्र स्वभावात आपल्या मालकांच्या सानिध्यात आहात. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या वाणीनुसार तुम्ही सुद्धा एक पतिव्रत आहात. आणि एक लक्षात घ्या, अभ्यास करणाऱ्या स्त्रीपेक्षा नवऱ्याचा आदर करणारी स्त्री, तिची देवावर सत्ता असती. तुम्ही आपल्या मालकांचा आदर करता. निश्चित माझ्या त्र्यंबक राजांनीच तुम्हाला त्याच्याकरता राजाश्रय दिलाय, माझ्या निवृत्तीनाथांनी त्याच्याकरता राजाश्रय दिलाय. जी मालकाचा आदर करणारी स्त्री राजा व्हावी आणि चालवावा असा भाव तुमच्या हाताने प्रगट व्हावा, याच्याकरता तुम्हाला राजा केलंय. आणि बघा माझ्या मावल्यांनो, नगर अध्यक्ष पद असताना सुद्धा आपल्या मालकाचा आदर, एक टेम्पोभर पुस्तकं पाठ केल्यावर तहसीलदार होत आहे ते सुद्धा धर्माचा आदर करतात. हा आदर आपल्याकडे असावा ही तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद ताई. आदरणीय महाराज, या ठिकाणी आपल्या दिंडी सोहळ्याकरता मल्हारी मार्तंड देवस्थान संस्थानचे सर्व आदरणीय गवारीजी महाराज आपण इथपर्यंत आलात, त्याबद्दल महाराजांचे टाळ्या वाजून या ठिकाणी खूप कौतुक संपन्न, आशीर्वाद संपन्न करायचे आहे. आदरणीय ताईंनी आपल्याला भरभरून आशीर्वाद दिलेलेच आहे. पण मी तत्पूर्वी खऱ्या अर्थाने या सगळ्या वारकऱ्यांच्या वतीने, या सगळ्या उपस्थित मान्यवरांना अभिमानाने सांगू इच्छितो, हा पायी दिंडी सोहळा जा धुडपकिल्ला परिसरातून निघाला, तो परिसर एक वनराईने नटलेला परिसर आहे. ज्ञानोबा यांची एक ओवी आहे, नगरी
गंगेची रचावी जलाशय निर्मावी आणि महावने लावावी नानाविध हा हरित कुंभ ज्ञानोबरांनी 12व्या शतकात 16व्या शतकात तेव्हाच मांडून दिलेला आहे. आणि ती नांदी घेऊन खऱ्या अर्थानं आम्ही सगळे वारकरी इथपर्यंत येत असताना जिथं आम्ही दिंडीच्या मुक्कामाला थांबलो, आम्ही अभिमानानं सांगतो की त्या जागेची माणसं फोन करून आम्हाला सांगतात की महाराज तुमच्या दिंडीने येत कच्ची सुद्धा कचरा मागे ठेवला नाही. येतानाच हे सगळं नियोजन आम्ही करत आलो. एवढे वारकरी अडाणी भागातले आहे, शहरात एवढे मुक्काम येत आहे, पण जरा सुद्धा टॉयलेटचा असो का कुठला त्रास असो आमच्या वारकरी मायबाप बंधू बहिणींनी त्यांना कुठं दिला नाही. स्वच्छतेचे विविध संदेश, स्वच्छतेचे विविध भारुड, विविध व्याख्यानं इथपर्यंत घेत आम्ही इथपर्यंत आलो. आणि जेव्हा त्र्यंबक राजाच्या वेशीवरती असंख्य लोक येत होते तेव्हा खांद्यावर फलक घेऊन आमच्या सगळ्या वारकऱ्याच्या प्रत्येक खांद्यावर एक एक फलक होतं. त्याच्यावर सुंदर सुविचार लिहिले होते. जन्मा येऊन एक करावे, एक झाडा जीवन द्यावे, जल आज हे, जल हे तो कल हे, असे विविध संकल्पना, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे या सगळ्या इथपर्यंत घेऊन आम्ही इथपर्यंत आलो. जेव्हा निवृत्तीनाथाच्या दरबारात घेऊन पालखी सोहळा इथपर्यंत विसवला. येणारी ब्रह्मगिरी किती स्वच्छ असावी त्याचं एक येणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांना दर्शन घडावं म्हणून ती संकल्पना आम्ही इथं राबवली. हरित कुंभ कसा असावा आदरणीय ताईंनी सांगितल्यानुसार ती एक कचरा कुंडी, पण आज तिच्याकडे पाहिलं की वाटतच नाही ती कचरा कुंडी आहे म्हणून त्या कुंडीला निर्माल्य कुंडी नाव द्यावं लागेल. त्या कुंडीला निर्माल्य कुंडी नाव द्यावं लागेल. तिच्याकडे पाहून वाटत नाही का ती कचरा कुंडी आहे. आमच्या सगळ्या दिंडीत त्या अडाणी वारकऱ्यांची सगळ्याची संकल्पना होती का असं काहीतरी नवीन असावं. मी याच्यात प्रत्येकाची वेगळी संकल्पनानुसार हे चित्र करून उभं राहिलेलं आहे. खूप कष्टानं मोठ्या त्रासानं ही रंगरुगुटी करून सगळं सेंद्रिय वापरून खऱ्या अर्थाने हे आम्ही उभं केलेलं वॉटर मॅनेजमेंट केलेलं आहे. इस्रायल हा देश आपल्यापेक्षा खूप छोटा आहे, पण तरी तिथं पाण्याचा दुष्परिणाम नाही, दुष्काळ नाही. का? एकदा नळातून बाहेर पडलेलं पाणी 7 वेळा रियूज आणि रिसायकल होऊन मग ते वापरात आणलं जातं. आपण ते का करू शकत नाही? आपणही तसं काहीतरी केलं पाहिजे. तो संकल्पना त्या समोरच्या कुंडीच्या जवळ एक वॉटर मॅनेजमेंट आपण दाखवलेला आहे. मानवाची उत्क्रांती कशी झाली त्याचं आपण इथं दाखवलेलं आहे. अशा सगळ्या गोष्टी दाखवून स्वच्छतागृह, स्नानगृह, स्वयंपाकगृह सगळ्या इथपर्यंत दाखवीत इथपर्यंत आलो. आता फक्त निवृत्तीनाथ महाराजांचा आशीर्वाद आमच्या डोक्यावरती असावा, म्हणजे 10 हत्तीचं बळ येणं आमची वसुंधरा अजून हिरवईने वनराईने नटेल. हाच आशीर्वाद निवृत्तीनाथाने आम्हाला द्यावा ही संकल्पना नाथांच्या चरणी व्यक्त करतो. आदरणीय साहेबांना विनंती आहे, तुमचा आशीर्वाद मिळाला म्हणजे पैठणच्या एकनाथ महाराजांचा आशीर्वाद आम्हाला मिळेल. त्र्यंबकेश्वरच्या त्रिवेणी ताईचा 3 संगमावर वसलेलं त्र्यंबक आहे म्हणून त्रिवेणी ताईला देवाने नगर अध्यक्ष केलं. आता पैठणच्या एकनाथ महाराजांनी वारकरी संप्रदायातली गणेशाची भूमिका निभावली. एकनाथ महाराजांनी जेव्हा लोकांना भारुडाने रंगवलं तेव्हा लोक इथं आली. त्यांच्या सोपे भाषेनं नटलेलं लोक इथं आले तेव्हा अवघड भाषा ज्ञानोबरांनी मग पुढं काढली. असा गणेशाचा म्हणजे एकनाथ महाराजांच्या नगरीतून आलेल्या आदरणीय साहेबांचा आशीर्वाद आमच्या दिंडीला मिळावा. आदरणीय साहेबांना विनंती आहे 2 शब्द आपण या ठिकाणी मार्गदर्शन करा. रामकृष्ण हरी. आशीर्वाद हा फक्त परमेश्वराने आणि साधू संतांनी द्यायचा असतो. अधिकारी कधीच आशीर्वाद देण्याच्या अधिकार पदावर नसतात. अधिकारी हे फक्त या देशामध्ये लोकांची सेवा करण्यासाठी आणि शासनाने ठरवून दिलेलं काम करण्यासाठी असतात. मी पैठणचा आहे, माझा जन्मही तिथलाच आहे आणि संत एकनाथांच्या भूमीत असल्यामुळे आमचा पूर्ण परिवार वारकरी संप्रदायातला आहे. म्हणजे आमची 3री पिढी आहे की जी वारकरी संप्रदायाची. आमचे घरातले अनेक जण पंढरपूरची पायीवारी करतात. नाथषष्ठीला आमची तिकडे गातामूर्ती राऊत बाबा आपल्या सर्वांना परिचयाचे असतील, इथे पण आलेले आहेत. त्यांच्या फळावर आमचं काल्याची पंगत पण असते. त्याच्यामुळे अन्नदान आणि वारकऱ्यांची सेवा हे आम्ही आमच्या जन्मापासून बघत आलेलो आहोत. त्यामुळे ह्याच्यात काय असं वेगळं वाटत नाही. महाराजांनी आम्हाला जास्त उंचीवर बसवून ठेवलं. ॲक्च्युली एवढी उंची अधिकाऱ्यांची नसते, कारण काम करताना अनाहूतपणे काही चुका आमच्याकडनं सुद्धा होतात. प्रयत्न हाच आहे की त्र्यंबकेश्वरच्या पवित्र भूमीत पोस्टिंग झाली आहे पुढच्या 3 वर्षासाठी. तर महाराज आम्ही ह्या गोष्टीला नोकरी म्हणून बघत नाही. 3 वर्ष ही त्र्यंबक राजाची सेवा आहे. आणि मला इथले अनेक पुरोहित सुद्धा तेच म्हणले की अनेक जन्माचं पुण्य असतं ज्यावेळेस त्र्यंबकेश्वरला काम करण्याची आपल्याला संधी मिळते. आपण निर्मल वारीची संकल्पना खूप चांगली घेतली. आम्ही 3 जानेवारीला महाराज गोदावरी स्वच्छता मोहीम राबवली होती. आणि गोदावरीची जर अवस्था आपण आज जाऊन बघितली तर म्हणजे त्याला नदीच म्हणू शकत नाही, इतकी वाईट अवस्था आहे. आणि ती अवस्था आपल्यासारख्याच अनेक लोकांनी, भक्तांनी किंवा अनेक लोकांनी केलेली आहे. त्याचं कारण फक्त एवढंच आहे की आपण स्वतःपुरता विचार करतो म्हणून ह्या नदीची ती अवस्था झाली.
हा विचार सोडला पाहिजे पहिल्यांदा की ती नदी तुमच्या एकट्यासाठी नाही आहे, ही माती तुमच्या एकट्यासाठी नाही आहे, ही सर्वांसाठी आहे, तुमच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी आहे, त्याच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी आहे. आज जर आपण एवढीच घाण नदीमध्ये टाकत राहिलो तर मला असं वाटतं आणखी 50 वर्षांनी आपली अवस्था अशी होईल की त्या नदीचं पाणी सुद्धा कोणीही पिऊ शकणार नाही. आत्ताही आपली तीच अवस्था आहे. त्या गोदावरीमध्ये वरती जर तुम्ही गेला तर कोणीही त्याच्या पाण्याने प्राशन करणार नाही, ते पाणी आपल्या अंगावर घेणार नाही. आपल्या सर्वांना ह्या निर्मल वारीच्या अनुषंगाने हात जोडून हीच कळकळीची विनंती आहे, कोणत्याही नदीमध्ये, कोणत्याही विहिरीमध्ये, कुठल्याही जिथे जिथे पाणी आहे तिथे आपण स्वतःहून कोणतीच घाण करू नका. निसर्गाची एवढी शक्ती आहे की त्यांनी जर घाण केली ती स्वच्छ करण्याची शक्ती निसर्गात स्वतःच आहे, पण आपण घाण केली तर ती स्वच्छ करण्याची शक्ती निसर्गात पण नाही आहे आणि आपल्यात पण नाही आहे. त्याच्यामुळे हाच संकल्प आपण करायचा की आपण स्वतःहून नदीच घाण करायची नाही. नदीला आपण माता म्हणतो. आपल्या महान हिंदू संस्कृतीमध्ये नदीचं महत्त्व फार आहे. आमच्या इकडे किंवा आपण जर उत्तर भारतात गेला तर गंगा नदीला ते नदी म्हणतच नाहीत, माताच म्हणतात, गंगाजी म्हणतात. उत्तर भारतातले लोक जेव्हा इथे दर्शनाला येतात गोदावरी जी असा उच्चार करतात नदीचा, आपण गोदावरी म्हणतो. म्हणजे तिला माते समान वागणूक आहे, तर ते आपल्या वागण्यातून सुद्धा दिसलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी अशी गोष्ट आहे की हा नदीचा तर एक भाग झालाच, परंतु महाराजांनी ज्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या, प्लास्टिकचा वापर करत नाही, तसं आम्ही आमच्या पुरतं पण महाराज संकल्प केला आहे की आमच्या कुटुंबात आम्ही अजिबात प्लास्टिक वापरत नाही. म्हणजे बाहेर तुम्ही कंटाळाला तर भाजीपाला फळं घेताना तिथलीच कॅरीबॅग आणतात, तर आम्ही ती पिशवी स्वतःसोबत ठेवतो. ज्या दिवशी पिशवी घ्यायला विसरतो त्या दिवशी सामान सुद्धा आणायचं नाही. तेवढी शिक्षा स्वतःला करायची. प्रत्येकाने जर हा संकल्प केला तर मला असं वाटतं स्वच्छता करण्याचं सुद्धा कष्ट नक्कीच कमी होतील. तर बाकी आपल्याला जास्त सांगण्याचा जो अधिकार आहे हा साधू महंतांचा आहे. आज आपण मला बोलवलं त्याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी आहे. धन्यवाद. ताईसाहेब, एक विनंती करील. मी दर महिन्याला पंढरीला वारीला जातो, तर चंद्रभागेच्या पात्रामध्ये बाकीच्या धर्मियांपेक्षा आपल्या हिंदू धर्माचीच माणसांची, मोठ्याल्यांची लेकरं तिथं चुकीचे व्यवहार करतात, तिथं त्या बाटल्या फोडतात. आज वारकऱ्यांना बिना चप्पलचं चंद्रभागेच्या पात्रात सुद्धा फिरता येत नाही. तिकडचं जरी तुम्हाला सांगत नसेल ताईसाहेब, तर एक विनंती करतो. एक सात्विक, सदाचारी, पुण्यशील निवृत्तीनाथांनी, त्र्यंबक राजाने राजकीय क्षेत्रात एका खुर्चीवर आरक्षित केलेली आमची बहीण, त्या बहिणीनं या तीर्थावर या गावगुंडांना शासकीय तालमीत वावरून त्यांना काही काही तीर्थक्षेत्रावर हे चुकीचे अनुचित प्रकार करतात, त्यांना चाप द्या, ही तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद महाराज. आदरणीय महाराजांनी दिलेल्या सगळ्या सूचनांचं ही मंडळी अगदी कान लावून ऐकत आहे. आणि असे अधिकारी खरोखर प्रत्येक तालुक्याला असले तर प्रत्येक तालुका त्र्यंबकेश्वर तालुका होईल आणि प्रत्येक तालुक्याला तीर्थाची ताकद येईल. या मंडळीला खूप खूप धन्यवाद देतो. आज फराळाकरता ज्यांनी आपल्याला फराळा दिलेला आहे ते संजय पोपट कामाले आणि श्री संदीप दत्तात्रय पवार, या दोघंही अन्नदात्यांना विनंती आहे आपण पुढे यायचं आहे. आपण दिंडी सोहळ्याकरता आज फराळा देऊ केलेला आहे, त्यांचं पूजन या ठिकाणी होणार आहे. त्यांचं पूजन झाल्यानंतर या ठिकाणी फराळाचा कार्यक्रम होईल. सगळ्या वारकऱ्यांनी शांततेने फराळ घ्यायचं. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भारूड जय गुरुदेव भारूड मंडळ कोकणगावकर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं भारूड या ठिकाणी होईल. भारूड सुद्धा विविध सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय संदेश देणारच या ठिकाणी मुद्दाम आम्ही राबवलेला आहे. सगळे उपक्रम त्यानिमित्त आम्ही करतो. विविध संदेश देणारं ते भारूड आहे, ते भारूड होईल. याची सर्व वारकऱ्यांनी नोंद घ्या. आता यांचं संत पूजन आटोपल्यानंतर ही सगळी मान्यवर मंडळी, आदरणीय श्री महाराज मंडळी आपल्या केलेल्या या सगळ्या स्तुत्य उपक्रमांचे खऱ्या अर्थानं ते निहाळी पाहणी करणार आहे. आणि सगळ्या वारकऱ्यांना विनंती आहे की आपण भोजनाकरता बसायचं आहे, फराळाकरता बसायचं आहे. तरुण वारकरी